हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम बॅक. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या डे 2 मध्ये. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर येत असेल. नमस्कार सर्वांचे, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू 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 सो मच की तुम्ही इथे आहात. सर्वांनी व्हिडिओ ऑन करून घ्यायचे आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी. रोज सांगायचं काम नाही पडलं पाहिजे, व्हिडिओ ऑन करून घ्यायची मीटिंग चालू झाल्यावर. ठीक आहे. सो चला, आपण शार्प 2ला चालू करणार आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळे 5 मिनिटं आधी जर जॉईन केलं तुम्ही तर जास्त बेटर आहे. ओके. चला, आजच्या दिवसाला आपण सुरुवात करू. लोक येत राहतील. ठीक आहे. जो सिरियस आहे व्यक्ती, ज्याला खरंच असं वाटते की बाबा माझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडावा, ठीक आहे, माझी परिस्थिती कुठेतरी कुठेतरी काहीतरी चेंज व्हावी, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, त्यांनी 5 मिनिटं आधी इथं असलंच पाहिजे. बिकॉज दिस प्रोग्राम इज कम्प्लिटली फ्री फॉर ऑल ऑफ यू. So it is your responsibility to attend this program with 100% dedication. Yes or no? Right? Am I right, guys? Yes, no? ओके. सो चलो. सो काल आपण काय शिकलो त्याच्यावर एक पटकन रिवाईज घेऊ आणि मग आपण आजपासून सुरुवात करणार आहे की रेकी काय आहे आणि रेकीला आपण आपल्या आयुष्यात कसं आणू शकतो आणि त्यांनी आपल्याला काय काय फायदे होणार आहेत, कुठल्या कुठल्या माध्यमात कसे कसे फायदे होणार आहे, या सर्व गोष्टींवर आपण बोलणार आहोत. मी आधीच सांगितलं होतं काल की वेळ कमी आहे आणि कॉन्टेंट फार जास्त आहे. ओके. त्यामुळे 1 दिवसाचा 2 दिवसाचा प्रोग्राम न घेता 6 दिवसाचा हा प्रोग्राम केलेला आहे. सो तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य समजा. सर्वांना, जे लोक इथं आहेत आता, त्यांना मी सांगत आहे की तुम्ही या गोष्टीचं गांभीर्य समजा की का बरं 6 दिवसाचा फ्री प्रोग्राम केला असेल. ओके. सो ट्राय टू अंडरस्टँड, बिकॉज वी वॉन्ट टू डिलिव्हर यू टू मच थिंग्स. ओके. खूप साऱ्या गोष्टी द्यायच्या आहेत, पण वेळ कमी आहे. त्यामुळे तुम्ही जर कॉपरेट केलं चांगल्या पद्धतीनं तर आपल्याला सर्व काही देता येईल. ओके. सो लेट स्टार्ट विथ द येस्टरडेज रिव्हिजन, की आपण काल काय काय शिकलो. मी माझी शेअर केलेली आहे स्क्रीन. सो काल आपण पहिली गोष्ट जे शिकलो ते शिकलो, एम्प्टी युअर सेल्फ. स्वतःला खाली करा. किती जण खाली झाले काल? टाईप मी इन द चॅट बॉक्स. इतकं सोपं असतं तर किती मजा आली असती बरं, खरंच सांगा, है ना? है ना? थोडंफार झालं असो आपण, आय अंडरस्टँड. बट आपल्याला पूर्ण खाली व्हायचं आहे. त्याच्यावर आपण पूर्ण 6 दिवस 5 दिवस काम करणार आहोत. थोडं 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 आपण खाली हो. दुसरी गोष्ट आपण शिकलो तर रुक जाओ, थोडा धीमा हो जाओ, थोडा स्पीड कमी करा. राईट. स्पीड कमी करा. स्पीड कमी करा याचा अर्थ हा नाही की घरात बसून राहा, शांत बसा. अरे सर ने बोला अभी रुक जाओ तो रुक जाओ, ऐसा नहीं बोल रहा हूँ मैं ये बोल रहा हूँ की थोडा मंथन करा, थोडं चिंतन करा, थोडा विचार करा. है ना? काय करतोय, कसं करतोय, का करतोय, या सर्व गोष्टींवर. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा आहे इट्स ओके जिंदगी. कुछ भी हो लाइफ में, अच्छा या बुरा. सो अच्छा हुआ तो ज्यादा खुशी नहीं चाहिए और बुरा हुआ तो ज्यादा दुःख नाही चाहिए. मिडल मध्ये राहायचा प्रयत्न करा. बॅलेन्स म्हणतात त्याला. ओके. सो बी बॅलेन्स इन युअर लाईफ. नेक्स्ट आपण शिकलो होतो येल्लो पेज डायरी. मी सांगितलं होतं सर्वांना की 100 गोल लिहायचे आपल्याला. काय अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला आपल्या आयुष्यात अचीव करायच्या, अशा 100 गोष्टींचे नावं लिहायचे की बाबा मला हे करायचं आहे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, वॉट एव्हर. ठीक आहे. ते 100 गोष्टी, 100पेक्षा जास्तही असू शकतात, 100पेक्षा कमी असू शकतात, पण 100 एक आकडा आहे. दुसरी गोष्ट, पुढच्या 1 वर्षात कुठल्या 10 गोष्टी त्या 100 पैकी मला अचीव्ह करायच्या आहेत ऑन प्रायोरिटी बेसिस, ते पण तुम्हाला लिहायचं आहे. ओके. येल्लो डायरी नसेल तर व्हाईट डायरी घ्या, कोणती पण घ्या, पण लिहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि जर का पॉसिबल असेल तुम्हाला, तुमच्याकडे 200-300 रुपये असतील, तर तुम्ही काय करा, ॲमेझॉनवरून ऑर्डर करा. त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे ग्रुपमध्ये. ग्रुप जरा बघा, शोधा. ओके. बरेच लोक मेसेज करत होते काल, कुठं आहे सर, कुठं आहे? अहो, ग्रुपमध्ये आहे सर्व काही, वाचा बरोबर मेसेज. त्यानंतर गोल रायटिंग, हे तुम्हाला मी सांगितलं होतं की 100 गोल लिहायचे. हे आपण सगळं काल बघितलं. येस नो एव्हरीबॉडी? ओके. चलो. सो आज आपण पुढचं बघणार आहोत. आय होप बरेचपैकी लोक आलेले आहेत. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला मी एक गोष्ट आणखी क्लिअर करून देतो. इथं येणे ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला शिकवणे ही आमची जबाबदारी आहे. ठीक आहे. हात धरून आम्ही तुम्हाला आणू शकत नाही. आम्ही फक्त एक मेसेज टाकू शकतो. कुठं? ग्रुपवर. तुमचं लक्ष असलं पाहिजे की मला 2 वाजता जॉईन करायचं आहे. तुम्ही काय ते रिमाइंडर लावून ठेवा, काय लावायचं लावा. ठीक आहे. कुणाला सांगून ठेवा घरात. कारण ती येणं ही तुमची जबाबदारी आहे. ओके. बिकॉज गॉड हॅज चोजन यू फॉर दिस. मी काय बोललो होतो, हजारो लोकांना ऍड दिसली, त्याच्यातले काही हजार लोक ग्रुपमध्ये आले, त्याच्यातले काही लोक इथे येऊन बसतात. म्हणजे काय आहे की तुमच्या जीवनात ते गोष्ट येणार आहे म्हणून आणलं त्यांनी तुम्हाला इथे. काहीतरी कारण असेल ना? येस नो एव्हरीबॉडी? हा. उगच बसलाय का? पण इथं गणपतीचा मौसम चालू आहे, घरात गणपती आहे, गौरीचं आज आगमन होणार आहे आणि आपण क्लास अटेंड करतोय. वाय? कुछ तो बहुत बड़ा रीजन है, हे मान्य करा.
हे विचार करा या गोष्टीवर. ठीक आहे, ओके. चला आता मी जास्त वेळ वाया घालवणार नाही, कारण आरती मॅडमचं या सेशन आहे. सो आपण पटापट आपण एक रिव्हिजन घेऊन घेऊ. रिव्हिजन झाली आपली. सो वेलकम. रेकी प्रथमाच्या या 6 दिवसाच्या फ्री प्रोग्राममध्ये मी आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो, मी आणि आरती मॅडम, जे आम्ही दोघं जण आहेत. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की 2 मेंटर आहेत तुमचे, 2 लोक तुम्हाला शिकवणार आहेत पुढचे 6 दिवस. ठीक आहे. सो हेल्पलाईन नंबर जो आहे तो आहे आपला 7507253253. काहीही अडचण आली तर. रेकी हे शिकायची नसते, ही जगायची असते. सो आय अँड आरती वी वेलकम यू टू द डे 2. इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत की रेकॉर्डिंग जे आहे ते 3 तासानंतर मिळेल. आफ्टर 3 आवर्स म्हणजे 6 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग्स तुम्हाला मिळेल. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही गुगल फॉर्ममध्ये भरायचे आहेत. काहीही प्रश्न असू दे तुमच्या मनात, गुगल फॉर्ममध्ये टाका. त्याचे उत्तर आम्ही थ्रू द व्हिडिओ देऊ. थ्रू द व्हिडिओ म्हणजे आम्ही एक व्हिडिओ रेकॉर्ड करू, त्या माध्यमातून तुम्हाला तो शेअर करू. ठीक आहे. कारण बॅचमध्ये उत्तरं देणं शक्य नाही आहे. गुगल फॉर्म सर्वांनी रोज भरायचा आहे, कारण की ते तुमची अटेंडन्स आहे की तुम्ही येत आहात, त्याचं अटेंडन्स आहे ते. आणि तो गुगल फॉर्म 3 वाजताच भरला गेला पाहिजे. तो जर का तुम्ही 2 वाजता भरत असाल, 6 वाजता भरत असाल, तर आम्ही त्याला कन्सिडर करणार नाही. ठीक आहे. कारण की बॅच संपते आपली 3 वाजता. जास्तीत जास्त मॅक्सिमम 2:15 पर्यंत तो फॉर्म भरला गेला पाहिजे, किंवा 7507253253 हेल्पलाईनवर तुम्ही मेसेज टाकला पाहिजे की मी आजचं सेशन अटेंड केलं आहे, तरच तुम्ही सर्टिफिकेटसाठी ग्राह्य धरल्या जाल. ठीक आहे, ओके. सो ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि आज आपण रेकी प्रथमा याच्याबद्दल माहिती घेणार आहोत की रेकी काय आहे, रेकीचे आपल्या जीवनात काय फरक पडतो, रेकीमुळे आपलं जीवन कसं बदलते, आणि रेकी ह्याला आपण कशी सुरुवात करणार आहे शिकण्याला, ह्या सर्व गोष्टींचे बद्दल माहिती आपल्याला आज आरती मॅडम देणार आहेत. ओके. पण तत्पूर्वी एक मेजर प्रश्न होता कालच्या ह्याच्यातला, तो मी फक्त त्याचा आन्सर करतो. कुणीतरी असं विचारलं होतं की हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे का? तर तो जो कोणी व्यक्ती असेल त्याला फक्त मी एवढंच सांगेल, गुगलवर जायचं आणि एवढं लिहायचं, रेकी इन हॉस्पिटॅलिटी. ओके. फॉरेनमध्ये या रेकीचा वापर डॉक्टर लोक सुद्धा करतात, आणि आपल्याकडे इंडियामध्ये सुद्धा आता हे सुरू झालेलं आहे. ही एक अल्टरनेटिव्ह थेरपी आहे, ज्याचा वापर हिलिंग म्हणतात याला, हिलिंग प्रोसेस. काल मी जेव्हा मेडिटेशन घेतलं, बऱ्याच लोकांनी म्हटलं की सर इमोशन आले, रडायला आलं. हील जेव्हा होतो माणूस आतमधून, तेव्हा ह्या गोष्टी होत असतात. ठीक आहे. सो ही हिलिंग प्रोसेस आहे, त्याच्याबद्दलची आपण पूर्ण माहिती बघू. ओके. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ठीक आहे. चलो, सो लेट स्टार्ट. आरती मॅडम, ओव्हर टू यू. येस, सर्वांनी पेन पेपर घेऊन बसायचं आहे. ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात ते लिहायच्या आहेत. तुम्हाला नोट्स आणि ज्या ज्या गोष्टी आमच्याकडून द्यायच्या, नोट्स, ऑडिओ, हे सगळं आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये देणार आहोत. काळजी करू नका. मेक शुअर तुम्ही कुठल्या तरी एका ग्रुपमध्ये असाल, कारण की 3 ते 4 ग्रुप आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये वेगवेगळे लोक आहे. कुठल्या ग्रुपमध्ये 1000 आहे, 500 आहे, 700 आहे. तुम्ही कुठल्या तरी ग्रुपमध्ये असले पाहिजे, फ्री ग्रुपमध्ये, जिथे तुम्हाला ते इन्फॉर्मेशन येत राहील. ठीक आहे, ओके. चलो आरती मॅडम, प्लीज प्रोसीड. थँक्यू सो मच थँक्यू सो एव्हरीवन. मच सर. आणि वेलकम एव्हरी. आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत रेकी विषयीच्या गोष्टी, की रेकी काय काय आहे मी पुढे जाऊन सांगेनच, पण त्याआधी शक्यतो आहे तोपर्यंत तुम्ही कॅमेरा ऑन करून बसा. कारण कॅमेरा ऑन करण्यामागचं कारण आता सरांनी सुद्धा आल्याला सांगितलं, की एकमेकांशी कनेक्शन निर्माण होतं. आपण ज्या एनर्जीमध्ये काम करत आहोत, काम इन द सेन्स की आपण जे काही बघत आहोत त्यामध्ये आपला एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं आहे. इथे सगळेजण जेव्हा येत आहेत तेव्हा एक एनर्जी कलेक्शन मध्ये क्रिएट होत आहे, बल्कमध्ये क्रिएट होत आहे. त्याचा जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापर करायचा असेल तर नक्कीच तुम्ही कॅमेरा ऑन ठेवा. अगदीच खूप काही इश्यू असेल तर त्या केसमध्ये ठीक आहे, पण शक्यतो तुम्हाला पॉसिबल आहे आणि त्या केसमध्ये तुम्ही ऑफ ठेवू नका. ठीक आहे, एवढंच सांगणं आहे. सो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येस, आपण पुढे जाऊयात. मला फक्त स्लाइड दिसते की नाही हे सांगा. येस. होते ओपन. येस. डिस्कनेक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो हा मधामधात, असं मला वाटते. सो आय होप शी इज देअर. काय हरकत नाही, येतील त्या वापस. ठीक आहे. इंटरनेटचा कधी कधी मधात प्रॉब्लेम येऊ शकतो. सो बी कन्सिडर दोज थिंग्स. येस आरती मॅडम, प्लीज अनम्यूट करा. ओके. सो येस, येस सर. सो आय फील थोडंसं इश्यू आहे. सो प्लीज कन्सिडर करा त्या गोष्टी. ठीक आहे. सो मी स्लाइड शेअर करते. प्लीज मला एकदा सांगा की दिसते की नाही ते. दिसते स्लाइड सगळ्यांना? येस. येस, ओपन होत आहे. येस. ओके. ठीक आहे. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे रेकी प्रथमामध्ये. आज आपला दिवस दुसरा आहे.
काल आपण सगळं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपण रेकी उपचार पद्धती आणि रेकीचा इतिहास याविषयीची माहिती बघणार आहोत. कारण इथून पुढे आपला बऱ्याचशा गोष्टी की रेकी विषयीच्या काल आपण बघितलं, कारण बऱ्याच जणांना रेकी काय आहे याविषयी कल्पनाच नव्हती. सो आज सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि रेकी विषयीची माहिती आपण आज बघणार आहोत. ठीक आहे? सो पुढे जाऊयात. सगळे तयार आहेत ना? चला, ज्यांचे कॅमेरा ऑन आहेत त्यांनी मला शो करा किंवा ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे येस ऑर नो. ओके. सो बी ऍक्टिव्ह. आपण शिकणार आहोत आज रेकी विषयीची माहिती. पण जर तुम्ही इथे लक्षपूर्वक आहात, इकडे तिकडे फिरायला जाऊ नका. प्रेझेंट मध्ये राहा. बऱ्याचशा गोष्टी आपण आज बघणार आहोत त्याविषयी तुम्हाला कळणारच आहे. पण स्टील स्टे ट्यून. ओके. येस. ओके. सुप्रिया मॅम, थँक्यू. येस. सो पुढे जाऊयात. सो कुठल्याही याची सुरुवात करताना आपण इंटेन्शन क्रिएट करण्याची खूप गरज असते. ओके. सो आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत आहोत, रेकी शिकत आहोत. सो प्रत्येक एव्हरी डेला जेव्हा सकाळी उठतो तेव्हा काहीतरी इंटेन्शन घेऊनच आपण आपल्या आयुष्यामध्ये चाललेलो असतो. सो आज आपण एक इंटेन्शन क्रिएट करूया, की पूर्वाग्रह सोडून द्यायचा आहे. म्हणजेच काय, इथे एक कोट दिलाय. खूप सुंदर इमेज पण आहे, की वी मस्ट अनलर्न व्हॉट वी हॅव लर्न बिकॉज कंडिशन माइंड कॅन नॉट कॉम्प्रिहेंड द इन्फिनाइट. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट आहे, समजा याच्यावरनं उदाहरण देते, की पूर्वाग्रह कशाला कशाला म्हणतात आणि कशा पद्धतीनं आपल्याला तो त्याचा लक्षात येईल किंवा वापर करता येईल. एखाद्या ट्रिपला आपण चाललो आहोत, पण सुरुवातीला आपल्याला एखादा चांगला अनुभव असतो किंवा वाईट अनुभव असतो. तर या 2 गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात. सो कुठलीही ट्रिप एक एक्झाम्पल म्हणून सांगते, की ती ट्रिप चालू करताना जर आपल्याला चांगला अनुभव म्हणजे पूर्वाग्रह आपला चांगला असेल, त्या जे काही आपण जर्नी करणार आहोत त्याविषयीची कल्पना जर ऑलरेडी आपल्या मनामध्ये चांगली असेल ना, तर येणारे अनुभव त्याच पद्धतीचे असणार आहेत. पण जर काही अडथळे आले असतील, ट्रॅव्हलिंगमध्ये काही आपण ट्रॅव्हल करतोय, त्यामध्ये काहीतरी अडथळे समजा निर्माण झाले असतील, तर नेक्स्ट टाईम जाताना सुद्धा, "नाही असं नको व्हायला, पेट्रोल नको संपायला, ऐन वेळेला तिकीटच कुठेतरी हरवायला नको, अर्धवट काहीतरी राहायला नको." हे सगळे पूर्वाग्रह घेऊन जर आपण त्या जर्नीला, त्या प्रवासाला सुरुवात करत आहोत, तर कदाचित तुमचा सगळा रोड स्मूथ आहे, सगळी जर्नी स्मूथ आहे, पण तरी पण तुम्ही तुमच्या विचारांनी अडथळे निर्माण करत आहात. तर आपण ही जी रेकीची जर्नी चालू करत आहोत, तर यासाठी आपण पूर्वाग्रह सोडून देणं गरजेचं आहे. आपण शिकलो आहोत रेकी, हरकत नाहीये. वेगळ्या पद्धतीने शिकलो आहोत, कुणाकडनं इतरांकडून शिकलात, हरकत नाहीये. पण आता इथे आहात ना, तर इथे राहा. जे शिकताय, जे बघताय त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्याच पद्धतीनं घ्या. कुठलाही पूर्वाग्रह ठेवायचा नाही आणि हे लाईफसाठी सुद्धा तितकंच लागू होतं. ही एक जर्नी आहे, आपण एक प्रवास चालू करतोय. त्यासाठी ही इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये देखील ते महत्वाचं आहे. सो हे लिहून घ्या. पूर्वाग्रह सोडून देणे. आजपासूनचं इंटेन्शन आपल्याला आपल्या लाईफमध्ये फॉलो करायचं आहे. सो पुढे रेकी विषयीची आपण माहिती बघूयात, की रेकी म्हणजे काय? रेकी म्हणजे एक जीवन जगण्याची कला आहे. रेकी एक प्रकारची पद्धत, आता सरांनी सांगितलं, की हा प्रश्न आलेला आहे, की सायंटिफिक एनर्जी हीलिंग आहे का? सायंटिफिकली प्रूव्हन आहे का? तर नक्कीच ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तुम्ही यावरती सर्च करू शकता, सगळ्या गोष्टी बघू शकता. कारण रेकी ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. रेकी करताना तुम्हाला जे काही मेडिकेशन आहे ते चालूच ठेवायचं आहे. त्या बरोबरीनं अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून तुम्हाला रेकी करायचं. रेकीचा इम्पॅक्ट होतोच. तुम्ही प्रॉपर पद्धती पुढे फॉलो केल्यात तर रेकी नक्कीच इम्पॅक्ट करत असते. आता तुम्ही फर्स्ट डिग्रीमध्ये आहात. सेकंड, थर्ड, ग्रँड मास्टर, मास्टर इथे जाईपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. पण आता तुम्ही फ्रंट स्टेजला आहात, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आता इथे सांगणार नाहीये. पण फक्त हे लक्षात घ्या, की सायंटिफिकली प्रूव्हन आहे. कसं ते हळू तुम्हाला या 6 दिवसामध्ये पूर्ण तो डाउट क्लिअर होईल. सो डाउट असेल ना, लिहून ठेवा. पण तो डाउट मनात घेऊन पुढे चालू नका. मध्ये राहा. ठीक आहे? सो रेकी हा एक जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे सार्वभौमिक ऊर्जा म्हणजेच नैसर्गिक ऊर्जा. आपण जी म्हणतो रेकीची एनर्जी नैसर्गिक, युनिव्हर्सल एनर्जी आहे. जी सगळ्यांकडे अवेलेबल आहे आणि युनिव्हर्स सगळ्यांना सेम पद्धतीने देतो. पण जेव्हा आपण रेकी शिकतो, जेव्हा आपल्याला अट्यूनमेंट म्हणजे दीक्षा मिळते, त्यानंतरच ती आपल्यामध्ये प्रवाहित होऊ शकते. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहिती खूप मिळणार आहे, ऑनलाईन मिळणार आहे, पुस्तकातनं मिळणार आहे, बऱ्याच ठिकाणाहून माहिती मिळेल. पण प्रॉपर तुम्ही कसं आहे, की रेकी ही गुरु-शिष्य परंपरा आहे. आणि त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही एखाद्या टीचरकडून किंवा गुरुकडून जेव्हा तुम्ही अट्यूनमेंट म्हणजे दीक्षा घेता, तेव्हा ती तुमच्याकडे प्रवाहित केली जाते. सो फक्त माहिती असून उपयोग नाहीये. तुम्हाला ते चॅनलाइज करून घेण्यासाठी अट्यूनमेंट ही प्रोसेस करणं महत्वाचं आहे. रेकी म्हणजे जीवनात सुख निर्माण करणारी एक ऊर्जा आहे. नक्कीच जेव्हा आता तुम्ही रेकीच्या ह्या एनर्जीचा पार्ट झालेलाच आहात. काल आपला पहिला दिवस होता, आज आपला दुसरा दिवस आहे आणि इथून पुढचे आपल्याला काही दिवस म्हणजे संपूर्ण 6 दिवस आपल्याला एकत्र राहायचं आहे. सो एनर्जी तुमच्या आयुष्यात निर्माण झालेली आहे. सो याचा
सुखाचा अनुभव नक्की तुम्ही त्याच्यावर जितका विश्वास ठेवणार, त्याचा वापर करणार तुम्हाला येणारच आहे. कारण ती खरंच सुख निर्माण करणारी ऊर्जा आहे. रेकी फक्त एक थेरपी नाहीये. तर हे ब्रह्मांडाचं रहस्य समजून घेण्याचा मार्ग आहे. आपलं आयुष्य कसं चालतं, आपण कसा विचार करतो, त्यातून काय-काय गोष्टी कशा-कशा घडतात, खूप क्युरिओसिटी असते आपल्या सगळ्यांना. तर रेकीच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकणार आहात. कसा वापर करायचा, काय करायचं आणि रेकी ही कुठलीही जादूटोणा नाहीये ॲक्चुअली. जर हा प्रश्न कुणाच्या मनात असेल, रेकी ही अंधश्रद्धा नाहीये. ही सायंटिफिक थेरपी आहे आणि ती आपोआप प्रूव्ह होणार आहे या 6 दिवसामध्ये, की कशा सायंटिफिकली गोष्टी घडतात, कसं काय असतं, त्याच्यामध्ये काय-काय असतं, हे सगळं असेल. फक्त थोडे बी पेशंट फॉर सम टाईम आणि नंतर या गोष्टी तुम्हाला आपोआप क्लिअर होणार आहेत. ठीक. जर प्रश्न असतील सरांनी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही Google फॉर्म डेली भरून ते विचारू शकता. त्याचे ॲन्सर सुद्धा तुम्हाला दिले जातील. ठीक आहे. रेकी तुमच्या जीवनातील सगळ्या छोट्या-मोठ्या समस्या दूर करण्यासाठी क्षमता ठेवते किंवा वापरता येते. प्रत्येक गोष्टीसाठी वापरू शकता. फक्त कुठलीही निगेटिव्ह गोष्टींसाठी रेकी काम करत नाही. सगळ्या सकारात्मक गोष्टींसाठी रेकी काम करते. विविध संस्कृतीत वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. खरं तर हे सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं, की ही एनर्जी जी आहे ती ऑलरेडी ती काय म्हणतात, की एनर्जी कधीही संपत नाही. ती ट्रान्सफॉर्म होते. ती कधी डिलीट होत नाही किंवा कधीही संपुष्टात येत नाही. त्याचा नाश होत नाही. ती फक्त ट्रान्सफर होत राहते. तर आपली जे काही आपल्या आधीचे काही म्हणजे पूर्वज आहेत म्हणा किंवा आधी वेद आहेत वगैरे यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. पण ही रेकी बाहेर जाऊन म्हणजे जपानमधून जाऊन तिकडनं आपल्याकडे आलेली आहे. सो बेस ह्याचा खरं इंडियन कल्चरमध्ये आपल्याला दिसतोच. जे जुने वेद वगैरे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. पण तेवढी ती आपल्याकडनं पसरली नाही. पण ही जपानमधनं आलेली आहे. सो तेवढाच त्याचा रिस्पेक्ट करणं पण तितकीच गरज आहे. सो चीनमध्ये याला काय म्हणतात? ची म्हणतात. इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात? लाईट म्हणतात किंवा होली स्पिरिट असं म्हटलं जातं. भारतीय भाषांमध्ये काय म्हणतात? प्राण. प्राण हा आपल्या वेदा पुराणांमध्ये आहेच. सो याचा ऑलरेडी शोध म्हणा किंवा हे सगळं ऑलरेडी लागलं होतं. पण हे कुठेतरी जपानकडून आलंय म्हणून आपण जपानची मिकाओ उसुई यांची रेकी आता शिकत आहोत. ठीक आहे. रेकी म्हणजे ऊर्जा वळवण्याची एक प्रक्रिया. जसं तुम्ही ट्रान्सफॉर्म करता येते. रेकीचं रूपांतरित होते किंवा रूपांतर करणं शक्य आहे, पण ती नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे ही जी एक रेकीला ऊर्जा वळवण्याची प्रक्रिया म्हटलं जातं, ती म्हणजेच काय की स्वीकृती आणि सकारात्मकतेवर आधारित आहे. म्हणजे एक्सेप्टन्स. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीवरती एक्सेप्टन्स करता आणि सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटीचा वापर करता, त्यावेळेला आपली एनर्जी किंवा इतरांची एनर्जी बदलणं सहज शक्य आहे. हे जे रेकीच्या मार्फत आपण पुढे जाऊन शिकणारच आहोत. रेकी उपचारात व्यक्तीच्या मन आणि शरीराचा बॅलन्स किंवा समतोल राखला जातो. आपलं शरीर आणि मन हे जेव्हा एकत्रित येतं आणि याला सोर्सचा कुठे सोर्स म्हणजे रेकी एनर्जी याचा हातभार लागतो आणि यात सगळ्या तिन्ही गोष्टी एका लाईनमध्ये येतात, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकता. तुमचे गोल अचीव्ह करू शकतात. कारण या सगळ्या गोष्टी अलाइनमेंटमध्ये येतात. रेकीमध्ये मानवी शरीरामध्ये 7 चक्र आहेत, ज्याचा रेकीमध्ये वापर केला जातो किंवा अभ्यास केला जातो. या 7 चक्रांचा संपूर्णतः वापर करून आपण अभ्यास करणार आहोत, रेकीचं हीलिंग करणार आहोत. आपल्या शरीरामध्ये बरीचशी चक्र आहेत, पण रेकी अभ्यासामध्ये फक्त या 7 चक्रांवरती काम केलं जातं. एक थोडक्यात तुम्हाला मी माहिती देते, याच्यावर विषयी सुद्धा आपण सगळे डिटेल्स बघणार आहोत. ठीक आहे? तर आपल्या बॉडीमध्ये ही 7 चक्र असतात. जसं हे आपल्या इथे जिथे क्राउन आहे, तिथे सहस्त्रार चक्र, त्याला क्राउन चक्र देखील म्हणतात. त्याला आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र म्हणतात. याला विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र असं देखील म्हणतात. अनाहत चक्र म्हणजे आपलं हृदय जिथे आहे त्याला अनाहत चक्र म्हणतात. नंतर मणिपूर चक्र आपल्या बेली बटन किंवा आपलं जी नाभी आहे त्याच्या 2 बोट वर साधारण स्थित आहे. मणिपूर चक्र किंवा त्याला सोलर प्लेक्सिस असं म्हणतात. नंतर नाभीच्या 2 ते 3 बोटं खाली म्हणजे स्वादिष्टान चक्र किंवा सॅक्रल चक्र असं देखील म्हटलं जातं. आणि शेवटी आपलं जिथे मणका आहे त्या मणक्यावरती स्थित आहे मूलाधार चक्र आणि त्यालाच रूट चक्र असं देखील म्हटलं जातं. ओके. सो ह्या 7 प्रकारच्या चक्रांचा आपण अभ्यास मध्ये करणार आहोत आणि ही 7 चक्र आपण बघणार आहोत. तर काय-काय असणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघूयातच. फक्त एक अंदाज म्हणून बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना एकदम नवीन असेल, काही हरकत नाही. आपण हे सगळे डिटेल्स बघणारच आहोत. सो स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. आत्ता फक्त कानावर शब्द पडले पाहिजेत, माहिती व्हायला पाहिजे म्हणून या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके. सो पुढे आपण जाऊयात आणि आता आपण बघितलं की रेकीचं म्हणजे रेकी काय आहे? ते रेकी काय असतं? रेकीच्या बाबतीतली कुठली 7 चक्रांवरती आपण अभ्यास करणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता पुढे जाऊन आपण बघणार आहोत की रेकीचा इतिहास काय आहे? म्हणजे एक सोर्स आपण म्हणतो ना, की कुठून सुरुवात झाली? कशा पद्धतीने रेकी आपल्याकडे आली? जसं मी आता सांगितलंच तुम्हाला. स्क्रीन दिसतीये? येस.
सो आपण आता तुम्हाला सांगितलंच, की रेकीची सुरुवात कशी झाली किंवा आपण जी रेकी शिकत आहोत ती आहे मिकाओ उसुई रेकी. डॉक्टर मिकाओ उसुई हे रेकीचे जनक आहेत आणि त्यांच्यापासून या रेकीची सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्यांनी ह्या रेकीचा शोध लावला आहे आणि त्यानंतर पुढे-पुढे कशी रेकी झाली त्याविषयी सुद्धा म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचली याच्याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत. पण त्यांची एक स्टोरी आहे, म्हणजे एक गोष्ट आहे, की कशी सुरुवात झाली, कसा इतिहासाची सुरुवात झाली याविषयी आपण बोलूयात, की रेकीचे जनक जे आहेत डॉक्टर मेकाऊ उसुई हे 21 दिवस माउंट कुरियामा या टेकडीवर जाऊन निर्जल त्यांनी उपवास केला आणि त्यानंतर त्यांना रेकी या युनिव्हर्सल एनर्जीला त्यांनी प्राप्त केलं. सो आता हा फोटो बघितला ते आहे डॉक्टर मेकाऊ उसुई आणि त्यांच्या मार्फत ह्या रेकीचा शोध लागलेला आहे आणि या रेकीची आपण आता माहिती बघत आहोत. सो 21 दिवस त्यांनी एक कसं झालं, की आपल्याला पण कुठे-कुठे ही जाणीव असते. तशी त्यांना एक जाणीव होती, की काहीतरी एनर्जी आहे ती काम करते आहे. पण त्याची अनुभूती यावी, अनुभव यावा म्हणून ते 21 दिवस एक माउंट कुरियामा एक टेकडी आहे त्याच्यावरती गेली आणि त्यांनी तपश्चर्या केली, साधना केली, निर्जल उपवास केला. काही न खाता आणि पिता 21 दिवस आणि ते डेली बेसिसवरती ह्या गोष्टी करत होते. तिथे बसलेले ते त्यांची साधना करत होते आणि दिवस एकामागोमाग जात होते आणि तरीही त्यांना अशी काही अनुभूती येत नव्हती. पण असा 18वा दिवस गेला, मग 19वा गेला, मग 20वा गेला, मग 21वा गेला. 21वा दिवस आला आणि त्या दिवशी सुद्धा त्यांना काही अनुभूती झाली नव्हती. सो ते त्याच विचारांमध्ये होते. पण कुठेतरी आपल्या मनामध्ये पण एक गोष्टी होत असतात. तसं त्यांच्या मनामध्ये पण चलबिचल होती. पण 21वा दिवस संपेपर्यंत एक काहीतरी एनर्जी क्रिएट झाली आणि ती एनर्जीचा आभास त्यांना झाला आणि त्याच वेळेला त्यांनी त्या एनर्जीला प्राप्त केले असं त्यांना लक्षात आलं, की आपण त्या एनर्जीला प्राप्त केलं आणि ते सांगण्यासाठी ते इतक्या त्या काय म्हणतात, की इतक्या भारावलेल्या अवस्थेमध्ये त्या टेकडीवरनं पळत खाली येत होते आणि पळत पळत असताना त्यांच्या पायाला एक ठेच लागली आणि जखम झाली, रक्त व्हायला लागलं. पण ते इतक्या त्या आनंदात होते किंवा त्यांची तपश्चर्या परिपूर्ण झालेली आहे या विचारांमध्ये होते आणि त्या विचारांमध्येच ते पळत येत होते. ठेच लागली आणि त्याच वेळेला त्यांनी आपला हात त्या बोटाला धरला, म्हणजे अंगठ्याला धरला आणि त्यानंतर काही वेळातच तो प्रवाह थांबला आणि ती एनर्जी कुठे ना कुठेतरी अजून एक त्यांना पहिली अनुभूती देऊन गेली. त्यानंतर 21 दिवसाचा पूर्ण उपवास केल्यानंतर ते खाली गेले आणि तिथं जिथे आपली खाण्यापिण्याची काही सोय असते, समजा एक छोटंसं शॉप होतं, तर तिथे गेले आणि तिथे जाऊन ते बसले आणि त्यांना जेवायचं होतं. तर त्यांनी त्यांना सांगितलं, की मला जेवायचं आहे. तर त्यांनी सांगितलं, की ज्यूस वगैरे घ्या, कारण तुम्ही इतक्या दिवस ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्या संदर्भात. पण ते म्हणाले, की "नाही मला जेवायचंय." सो ते थांबले तिथे आणि त्याच ठिकाणी तिथे एक आजोबा आणि त्यांची नात तिथे आली आणि तिचा गाल असा फुगला होता, म्हणजे सुजला होता. जशी जेव्हा त्रास होतो तेव्हा दाढ सुजते की नाही, तेव्हा गाल सुद्धा सुजतो. तशा पद्धतीचा एक प्रकार झाला होता आणि त्यांनी तिला बघितलं आणि खूप छोटीशी एक 5 वर्षाची मुलगी असेल, 5-6 वर्षाची. ती त्यांच्या जवळ आली आणि ते खरंच मोठे गृहस्थ होते, जे मिका उसुई. सो त्यांनी विचारलं, की "काय झालं?" तर तिच्या आजोबांनी सांगितलं, की "तिची दाढ दुखते किंवा तिची दाढ सुजली आहे." सो त्यांनी विचारलं, की "मी तिला टच करू शकतो का? आणि मी तिला एनर्जी देऊ शकतो का?" तेव्हा तर या गोष्टी माहिती नव्हत्या. पण ही एक स्टोरी आहे त्या स्वरूपात तुम्ही घ्या. आणि तेव्हा त्यांनी तिच्या गालाला टच करून दोन्ही हात करून तिच्या गालावरती ती एनर्जी तिला प्रोव्हाईड केली. काहीच वेळामध्ये, काही कालावधीनंतर ती सूज तिची उतरली. तिला जे काही दुखत होतं, ती दुखापत सुद्धा तिची कमी झाली. सो त्यानंतर ह्या 2 अनुभव त्यांना पहिल्यांदा आले. मग त्यानंतर आसपासच्या एरियामध्ये जे कोणी भिकारी होते किंवा ज्यांना काही व्यंग होतं, त्यांच्यावरती त्यांनी उपचार करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने इथे रेकीची सुरुवात झाली. पण हे करताना त्यांच्याही लक्षात आलं, की लोकं बरी होत आहेत या सगळ्यातनं. आणि बरी होऊन सुद्धा पुन्हा जाऊन ते भीकच मागत आहेत. म्हणजे एक एनर्जी एखाद्याला समजा काही फिजिकल इश्यू आहे, एखाद्याला पायाला काही त्रास आहे. ते क्लिअर झाल्यानंतर सुद्धा ते पुन्हा त्याच लाईफमध्ये जात आहेत. त्यानंतर मग त्यांनी एक गोष्ट सांगितली, की रेकी देताना काहीतरी एनर्जी एक्सचेंज घेणं गरजेचं आहे. फ्रीमध्ये रेकी द्यायची नाही आणि त्यासाठी एक्सेप्टन्स पण तितकाच महत्त्वाचा आहे. जर आपण एक्सेप्टन्समध्ये आहोत, तर ती एनर्जी आपल्यावरती काम करते. मग त्यानंतर ही गोष्ट झाली, की त्यांनी एनर्जी एक्सचेंज म्हणून काहीतरी समोरच्याकडनं घेतलं पाहिजे. त्याच्या एक भाग आहे किंवा त्यांनी ते रचून दिलेलं आहे, ठरवून दिलेलं आहे. त्याप्रमाणे पुढे जाऊन तुम्हाला कळतील. पण ही एक इतिहास होता रेकीचा, की कशी सुरुवात झाली आणि कशी-कशी ती पुढे गेली. आता आपण हे बघूया, की रेकीची ही जी काही सुरुवात झाली मिका उसुईपासून हे त्याचे जनक आहेत. त्यांनी तपश्चर्या करून या रेकीचा शोध लावलेला आहे आणि ती एनर्जी शोध लावला म्हणजे एनर्जी ऑलरेडी अस्तित्वात होतीच. फक्त त्यांनी त्या एनर्जीला स्वतःमध्ये पूर्ण त्याची साधना करून त्या रेकीचा शोध लावला आहे त्यांच्याकडून आणि म्हणून आपण त्यांना जनक म्हणतो, फादर म्हणतो. ठीक आहे. सो ही रेकी जी आहे, ती कशी-कशी आपल्यापर्यंत पोहोचली याविषयी आपण बघूयात. हा प्रश्नही खूप जणांना असेल, की रेकी ही गुरु-शिष्य परंपरा आहे.
बाकीचे क्लासेस करतो त्या पद्धतीनं नाही, पण ही गुरु शिष्य परंपरा आहे. सो ज्यांच्या अथक परिश्रमामुळे रेकी आज संपूर्ण जगभरात पसरली, तर त्याचा एक आपण म्हणू शकतो की कशा पद्धतीनं ते झाली, कशी खाली येत गेली. त्यात सगळ्यात पहिला नंबर येतो डॉक्टर मिकाऊ उसुनींचा. नंतर डॉक्टर चुजुरे हायाशी या त्यांच्याकडनं शिकल्या. नंतर हवाई टाकाटा, मग बार्बरा, मग पॉलाहरा, मग निलिमा राजे आपल्या भारतामध्ये. नंतर शीतल बोरकर, मग नंदिनी मेश्राम ज्या आमच्या गुरु आहेत त्यांच्याकडे. आणि नंतर आरती आणि सागर सर आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आहोत. आम्ही त्यांचे शिष्य आहोत. सो 9व्या नंबरला आमचा नंबर येतो. आणि आता तुम्ही इथून पुढे जे शिकणार आहात, जे हीलर होणार आहात, जे ग्रँड मास्टर होणार त्यांचा 10वा नंबर येतो. सो अशी डॉक्टर मिकाऊ सोईंचा पहिला नंबर, तिकडनं अशी ती गुरु शिष्य परंपरा एक साखळी अशी खाली येत गेली आणि आम्ही आता 9 नंबरला आहोत आणि तुम्ही इथून पुढे जे काही होणार ते 10 नंबरला तुम्ही असं सांगू शकता. सो अशी खूप लांबवर पण नाहीये, ती चेन अशा पद्धतीनं आता आपल्यापर्यंत आलेली आहे. सो नक्कीच यांचा आपण एकदा आभार मानूया मनापासून की त्यांच्या एका प्रवासामुळे हा प्रवास किंवा त्यांच्या अथक परिश्रमामुळे आपल्यापर्यंत ही रेकी आलेली आहे आणि आपण आज त्याचा आस्वाद घेत आहोत किंवा शिकत आहोत आणि पुढे जाऊन अजून खूप छान गोष्टी आपण त्यातनं बघणार आहोत. ओके. सो मला पटापट ऍक्टिव्ह आहेत का सगळे? येस. आणि तुम्ही यानंतर जेव्हा शिकणार, तुम्ही हीलर होणार, ग्रँड मास्टर होणार, तेव्हा तुम्ही किती नंबरला असणार आहात? सांगा बघू चला चॅट बॉक्स. आवाज कनेक्शन ब्रेक झालेलं. ओके. आवाज येतोय ना? येस येस येतोय आता. आता येतोय आवाज. येतोय ना? ओके, ओके. ओके, ओके. सो आपण हे सगळं बघितली रेकी म्हणजे काय हे बघितलं. तर रेकी विशेष काही अजून माहिती आहे ती आपण बघूयात. शांतपणे लक्षात घ्या. याच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्या रीड करून सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणारच आहेत. पण डेली बेसिसवर तुमची डायरी, पेन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर लिहिल्यात, तर त्या आत्ता या मोमेंटमध्ये तुमच्या माइंडमध्ये किंवा ब्रेनमध्ये जाणार आहेत. त्या बुद्धीमध्ये तशाच फिक्स होतील. सो त्यामुळे आत्ता जिथे आहात तिथे प्रेझेंटला राहा. जे काही आपण बघतोय ते सेशन्सचा एन्जॉय करा आणि त्या गोष्टींचा छान पद्धतीने अनुभव घ्या. ठीक आहे. सो आपण पुढे जाणार आहोत आणि आजची इम्पॉर्टंट गोष्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे. रेकीची माहिती बघितली, रेकीचा इतिहास बघितला. आता आपण बघणार आहोत की रेकीचे नियम, रेकीचे 5 नियम. खरं तर रेकीला असे काही नियम नाहीत की असंच केलं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे, अशाच गोष्टी केल्या पाहिजेत. पण हे जे 5 नियम आपण बघत आहोत ना, ते इतके काय म्हणतात की इतके लाईफ आपलं प्रगल्भ करतात किंवा संपूर्ण आयुष्य याच्यामध्ये सामावलेलं आहे असं देखील तुम्ही म्हणू शकता. जेव्हा खरंच तुम्ही तेवढ्या पद्धतीने ते फॉलो करणार आहात. सो ते काय आहेत हे मी तुम्हाला एकदा सांगते. आजच्या दिवशी, फक्त आजच्या दिवशी मी शांत राहीन. ओके. फक्त आजच्या दिवशी मी शांत राहीन. फक्त आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहीन. आज मी माझे काम इमानदारीने करेन. फक्त आजच्या दिवशी मी माझे काम इमानदारीने करेन. आजच्या दिवशी मी माझ्या माता-पिता, शिक्षक व वरिष्ठांचा व माझ्यापेक्षा लहानांचा मान राखीन. फक्त आजच्या दिवशी हां. आजच्या दिवशी मी सर्व चेतन, अचेतन वस्तूंसाठी आणि निसर्गाविषयी देखील कृतज्ञता व्यक्त करते किंवा मी कृतज्ञ आहे.
ठीक आहे. हे रेकीचे 5 नियम आहेत, की फक्त आजच्या दिवशी मी शांत राहीन. उद्या काय करेन, परवा काय करेन ह्याचा खूप विचार करण्याची गरज नाहीये. फक्त आजच्या दिवशी फॉलो करा, की आजच्या दिवशी मी शांत राहीन. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहीन. आजच्या दिवशी मी जे काही काम करेन ना, ते प्रामाणिकपणे करणार आहे. आता मी इथे बसलोय, आम्ही इकडे बसलोय, हे सेशन कंडक्ट करत आहोत. तर फक्त आजच्या दिवशी या तासभरापुरतं आम्ही प्रामाणिक आहोत. आम्हाला जे डिलिव्हर करायचं ते आम्ही डिलिव्हर करणार आहोत. एवढाचा प्रामाणिकपणा आपल्याला आपल्याशी ठेवायचा आहे. ऑथेंटिसिटी म्हणतात याला. ठीक आहे. आजच्या दिवशी जे काही गुरुजन वर्ग आहेत आपले, आई-बाबा आहेत, पेरेंट्स आहेत, जे काही आपले जे व्यक्ती आपण ज्यांच्या सानिध्यात आहोत, त्या सगळ्यांचा आणि त्यातमध्ये पण आपल्या लहान मुलांचा किंवा आपल्यापेक्षा लहान मंडळींचा सुद्धा मी आदर करत आहे. पूर्ण करायचं आहे आपल्याला डेली बेसिसवरती. रोजच्या रोज दैनंदिन व्यवहारात आणायचं आहे आणि 5वा जो नियम आहे, की हा जो काही निसर्ग आहे, त्यात जे काही चेतन, अचेतन वस्तू आहेत, त्या सगळ्यांचा मी मान राखेन. त्यांच्याविषयी मी कृतज्ञता आहे, हे सारखं आपल्याला स्वतःमध्ये उतरायचं आहे. की ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये राहायचं आहे. ठीक आहे. हे 5 नियम आहेत. चला पटकन सांगा बरं कोणाच्या लक्षात आलंय आणि कोणाला कळलंय? येस, नो तरी सांगा मला चला. कळलंय का सगळ्यांना? रेज 5 युअर नियम हँड. काय आहेत? कोणाला तरी एकाला चान्स देऊ. कोण ओके, सांगू शकते चला. 5 नियम? येस, कोण सांगू शकते? चला. कोण दिसते सगळ्यात पहिले? अर्चना कसबेकर मॅडम सांगा. अनम्यूट करतो तुम्हाला. अर्चना कसबेकर, अनम्यूट करून सांगा काय नियम आहेत. झालं अनम्यूट? नाही झालं नाही. अजून. झालं. झालं आता. झालं, झालं. येस. येस. आजच्या दिवस मी शांत राहील. सर्वांना हम्म, रिस्पेक्ट करेन. आई-वडिलांना, लहान-मुलांना. हम्म. निसर्गामध्ये काही सगळी ज्या गोष्टी आहेत त्यांना त्यांच्या प्रती कृतज्ञ राहील. उपास आहे का आज अर्चना मॅडम? नाही, जोरात बोला मग. माझं काम मी इमानदारीने करेन. ओके, ठीक आहे, गुड. अजून कोण सांगेल? थँक यू, थँक यू मॅम. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला. जर लिहिता नाही आलं पटपट तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही येस, कुठल्याही स्लाइडचा. ठीक आहे ना? वैशाली येस, मॅडम, वैशाली बनसोडे. येस. एक लास्ट घेऊ आपण. हा, बोला. आजच्या दिवशी मी शांत राहीन. आजच्या हम्म, दिवशी मी चिंतामुक्त राहीन. आजच्या गुड. दिवशी मी इमानदार राहीन. आजच्या दिवशी मी चेतन, अचेतन या सृष्टीतील साऱ्यांबद्दल आदर हम्म. आदर करत राहीन. आणि एक 5वं राहिलं माझं लिहायचं. ओके. आजच्या दिवशी सर्व चेतन अचेतन वस्तूंच्या प्रती मी आभारी राहील. ठीक आहे. हरिओम. आणि सर्व म्हणताना फिलिंग पाहिजे गुरुजनांचे बघा. हां. हा, गुरुजनांचे आणि माता पिता, लहान मोठे जे काही आहेत, येस. माझे कलिग्स, यांचा सर्वांचा मी काय करेल? मान सन्मान करेल. म्हणताना फिलिंग पाहिजे बघा, फिलिंग. है ना? आहेत ना. आजच्या दिवशी मी आनंदी राहील. अरे बाबा, तू पहिले तोंडावरून आनंदी दिसून नाही राहिला. खुश हो जरा, खुश. है ना? आजच्या दिवशी मी आनंदी राहील. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील. असं जरा फिलिंग सोबत म्हणा. ओके, ठीक आहे. येस, कंटिन्यू. येस, येस. सो एकदा मी पुन्हा एकदा स्क्रीनशॉट म्हणजे स्क्रीन दाखवते. तुम्ही वाटलं तर हवं तर स्क्रीनशॉट काढून हा, घ्या त्याचा. स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. येस, ठीक आहे? लिहिणं पॉसिबल नाही इतक्या फास्ट. स्क्रीनशॉट घ्या, नंतर लिहा. स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहित बसा. ठीक आहे? ग्रुपमध्ये पण टाकून देऊ आम्ही, काळजी येस, नका येस. करू. चलेगा. हम्म. ग्रुपमध्ये. ठीक आहे? सो फक्त आजच्या दिवशी रेकी काय शिकवते महत्वाचं, की आजच्या दिवशी मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. उद्या काय करेन, परवा काय करेन हे करायचंच आहे. प्लॅनिंगचा पार्ट आहे. पण जगताना शेवटी वर्तमानातच जगायचंय. सो सगळ्यात महत्वाचा पॉइंट रेकीकडनं आपण शिकत आहोत, की वर्तमानात जगा. या क्षणामध्ये जगा. ठीक आहे? सो या क्षणामध्ये जगायचंय, चिंतामुक्त राहायचंय, शांत राहायचंय, इमानदारीने काम करायचंय, सगळ्यांचा मान सन्मान ठेवायचाय आणि कृतज्ञतेमध्ये राहायचंय. सजीव अ, निर्जीव निर्जीव गोष्टींप्रती, या निसर्गाप्रती आपल्याला कुठे ना कुठेतरी मान ठेवणं गरजेचं आहे, सरेंडर करणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे? सो पुढे जाऊयात. हे 5 नियम आपल्याला इथून पुढे लाईफ टाईम लक्षात ठेवायचे आहेत आणि हे 5 नियम जरी आपण आपल्या आयुष्यात उतरवले, तरी आयुष्यामध्ये खूप गोष्टींना सुंदर प्रकारे आपण जगू शकतो. कारण संपूर्ण आयुष्य याच्यामध्ये कॅच केलं जातं. एक सर्कल जर तुम्ही बघितलं ना, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. सो पुढे जाऊयात आपण. तर सगळ्यात महत्वाचं की रेकी ही 4 आयामांवरती किंवा स्तरांवरती काम करते. ते कोणते आहेत? शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक. म्हणजे आपल्या आयुष्यात आपण बघितलं तर खूप साऱ्या ह्याच्यावरती आयामांवरती आपण जगत असतो. पण सगळ्यात महत्वाचे 4 आहेत. मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक. हे जेव्हा आपण
मनाने कुठली चांगली गोष्ट करतो म्हणजे विचार, थोडक्यात बघा. विचार चांगला केला की त्याचा भावनांवरती इम्पॅक्ट. आता सरांनी सांगितलं ना, की म्हणतानाच इतकं छान म्हणा ना, हात पसरवा, चेस्ट ओपन करा, शोल्डर तुमचे ओपन असले पाहिजे, चेस्ट ओपन असलं पाहिजे. बी कॉन्फिडंट. एक छोटंसं स्माईल असलं पाहिजे चेहऱ्यावरती. जेव्हा तुम्ही हे करणार ना, आपोआप तुमच्या भावना तेवढ्या छान पद्धतीने होणार आहेत. कारण चेहऱ्याचं एक्सप्रेशन बदलणार आहेत, बॉडी लँग्वेज बदलणार आहे. सो विचार चांगला मनामध्ये आला, की त्याचा भावनेवरती परिणाम होणार आहे. भावनेवरती परिणाम झाला, की आपोआप पॉश्चर बदलणार आहे. सगळ्या शरीरावरती आपण जे काही हातवारे करतोय, ते सगळं बदलणार आहे आणि नक्कीच यातनं आपण स्वतःला तेवढं स्ट्राँग करणार आहे. म्हणजेच आध्यात्मिक स्तरावरती देखील एक आपण एका स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलणार आहे. सो रेकी ही 4 गोष्टींवरती, 4 आयामावरती, 4 स्तरावरती काम करते. मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक. ठीक आहे? सो हे लक्षात ठेवायचं. हे प्रत्येक गोष्टीत आपल्याला याचा वापर होणार आहे. सो हे 4 आयामांवरती आपण पुढे जाऊनही सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे? सो पुढे जाऊयात. नंतर आहेत की रेकीचे फायदे काय आहेत? तर साधं सिंपल बघा, की स्वतःचं आयुष्य बदलता येते. रेकीमुळे स्वतःचं आयुष्य बदलणं सहज शक्य आहे. ज्या काही जुन्या समस्या आहेत, आत्तापर्यंत मी असा विचार करून ठेवला, मी तसा विचार केला, एखाद्या व्यक्तीचा इतका त्रास झाला, गेली 20-25 वर्षे मी त्याच गोष्टी माझ्या आयुष्यात बघते आहे, त्याच गोष्टींना फेस करते. सो रिपिटेटिव्ह पॅटर्न माझ्या आयुष्यात येतातच आहेत आणि ते कसे बदलायचे याविषयी मला काहीही कळत नाही. अशा सुद्धा सगळ्या समस्या आपण यातनं सोडवू शकतो. आनंदी जीवन जर जगायचं आहे ना, तर यासाठी आपण रेकी पूर्ववत काम करत असतो. आता मला सांगा बरं, किती जणांना आनंदी जीवन जगायचं आहे? रेज युअर हँड किंवा चॅट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांनाच जगायचं ना. असं कोणी आहे का, की ज्याचं म्हणणं आहे, की नाही, नाही, मी खूप आनंदी आहे, मला अजून आनंद नकोय. असं कोणी आहे का? नाही ना. सगळ्यांना आनंदी राहायचंय ना. अगदी लहान मुलांना विचारलं तरी ते काय पाहिजे? तर मला आनंद पाहिजे म्हणतात. अर्थ कळतोय, नाही कळतोय माहीत नाही. पण फक्त एक ते चेहऱ्यावरचं स्माईल, सॅटिस्फॅक्शन हे फार महत्वाचं आहे. आणि आयुष्यामध्ये काय पैसा तुम्ही कमवताच. सगळं तुम्ही कमवता, बरोबर आहे? पण आनंद नसेल तर सुख उपभोगता येत नाही. मग ते मानसिक असो, शारीरिक असो, भावनिक असो. सो आनंद मिळणं फार महत्वाचं आहे. सो रेकी या सगळ्यातनं एक काम करत असते आणि आपल्यासाठी खूप छान गोष्टी यातनं ती आपल्याला दाखवून देते किंवा त्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात, की आनंद, सुखी जीवनाचा आनंद घेणे, त्याचबरोबर मनाची शांती आपल्याला रेकीच्या मार्फत मिळते. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रेकी पूर्णतः आपल्याला सपोर्ट करत असते. रेकीच्या माध्यमातून आपण आपली उद्दिष्ट पार करू शकतो. जीवनातल्या रिकाम्या जागा भरू शकतात. म्हणजेच खूप की एकटेपणा जाणवतो. तो एकटेपणा सुद्धा हळू दूर व्हायला लागतो. एकटेपणाकडनं एकांताकडे जाण्याचा प्रवास म्हणजे देखील रेकी आहे. इतरांना मदत करतात आहे. आता तुम्ही फर्स्ट डिग्रीमध्ये आहात. इथे तुम्ही सेल्फ हीलिंग करणार. पण जसं तुम्ही सेकंड, थर्ड डिग्रीमध्ये येणार, 3 डिग्री कंप्लीट करणार. त्यानंतर तुम्ही इतरांना ॲज अ हीलर म्हणून काम करू शकता आणि इतरांना हीलिंग करू शकता. मास्टर, ग्रँड मास्टरमध्ये तुम्ही जेव्हा जाणार, तेव्हा तुम्ही इतरांना शिकवू शकता. पण ते शिकवण्याआधी तुमच्या स्वतःमध्ये इतका आमूलाग्र बदल होतो. त्यासाठी स्वतःमध्ये जर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही ग्रँड मास्टर, मास्टर करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यात ऑफकोर्स हा टीचिंगचा कोर्स आहे. सो इतरांना तुम्ही त्यातनं शिकवणारच आहात. नंतर तुम्ही मागता थकाल, पण रेकी देता थकणार नाही. इतके सारे रेकीचे इकडे आपण म्हणू शकतो, की उपयोग आहेत किंवा फायदे आहेत. तुम्ही जितकं मागाल ना, जितकं मागता येते तुम्हाला तेवढं तुम्ही मागा. पण रेकी कधीही थकणार नाही तुम्हाला देता. सो आत्ता या ठिकाणी आपण आलात ना, सरेंडर व्हा. जे काही आहेत ना, त्या गोष्टींना सरेंडर होऊन आपल्याला आपली आयुष्याकडे बघायचंय आणि त्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे? सो आपण पुढे जाऊयात. आपण रेकीचे फायदे बघितले, आता रेकीची वैशिष्ट्ये बघूयात, की काय-काय वैशिष्ट्य आहेत रेकीची? की जसं आपण बघितलं, की रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. जो कोणी रेकी वाहक आहे, म्हणजे जो कोणी हीलर आहे किंवा जो कोणी ग्रँड मास्टर झालेला आहे, तर त्याच्याकडनं आपण हे उपचार घेऊ शकतो. म्हणजे प्रशिक्षित व्यक्तीकडनं आपण रेकी घेऊ शकतो. त्यासाठी किमान 3 डिग्री कंप्लीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. रेखी वाहक फक्त एक माध्यम आहे. खूपदा असं होतं, की आता माझं ग्रँड मास्टर झालंय किंवा माझं थर्ड डिग्री झालंय. आता मला इतरांना रेकी द्यायची म्हणजे माझ्याकडे काहीतरी जादू आहे वगैरे. फॉल्स कमिटमेंट करायच्या नाहीत कधीच. तुम्ही पुढे शिकणारच आहात, सगळे येणारच आहात. आलात नाही आलात तरी फर्स्ट डिग्रीमध्ये फक्त तुम्ही स्वतःला हील करू शकता. तुम्ही सेकंड आणि थर्ड डिग्री केल्याशिवाय इतरांना हीलिंग करू शकत नाही. सो कुठलीही स्वतः फॉल्स कमिटमेंटमध्ये राहायचं नाही आणि इतरांना देखील ते कमिटमेंट द्यायचं नाही. की मी आता रेकी शिकलोय, माझी फर्स्ट डिग्री झाली आहे, सेकंड डिग्री झाली. नाही, तुम्ही ग्रँड मास्टर झाला तरी तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस असणार आहेत. पण त्या चॅलेंजेसला
कशी मात करायची, त्यातनं कसे सोल्युशन काढायचे आणि किती क्विक लेव्हलवरती अवेअरनेस येतो, जागृती येते, हे सगळं आपण त्या ग्रँड मास्टर प्रोसेसमधनं गेल्यावरती आपल्याला कळतं. आपण आत्ता काय जगत आहोत आणि नंतर जेव्हा आपण 3rd डिग्री करू, ग्रँड मास्टर करू, तेव्हा आपलं आयुष्य काय असणार आहे, यामध्ये आमूलाग्र बदल असतो. पण तो खरंच नक्की करून घ्यायचा की नाही, हे मात्र आपण ठरवायचं असतं. ठीक आहे? सो ॲज अ वाहक म्हणून फक्त वाहक आहे, एक मेडिएटर आहे, हाच विचार करायचा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन माझ्याकडे खूप मोठी जादू आहे. रेकी ही जादू नाहीये, पण रेकीचे जे काही तुम्ही रेकी केल्यानंतर जे अनुभव येतात, जे परिणाम तुम्हाला दिसतात ना, ते नक्कीच जादूमय आहे. त्यामुळे तुम्हाला ते वाटू शकतं. कधी तुम्हाला कोणी विचारलं, की अंधश्रद्धा आहे का? काही जादू आहे का? तर तसं काही नाही. सायंटिफिक हीलिंग थेरपी आहे. ठीक आहे? रेकी उपचार घेत असलेल्या व्यक्तीला ते स्वीकारणं आवश्यक आहे. म्हणजे एक्सेप्टन्स करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही एखाद्याला देता रेकी, त्याचा एक्सेप्टन्स नाही, तर तो त्याच्यासाठी तितका कार्य करू शकत नाही. येथे कुठलीही अंधश्रद्धा, फसवणूक नाही असं मी तुम्हाला सांगितलं, की फसवणूक देखील नाहीये. आम्हाला तुम्हाला कोणत्याही पद्धतीने फसवायचं नाही किंवा कुठलाही रेकी ग्रँडमास्टर किंवा रेकी शिकवणारा फसवत नसतो आणि जर तो तसं करत असेल, तर त्याबद्दल आपण काही म्हणू शकत नाही. अशा कुठल्याही फसवणुकीला फक्त तुम्ही आहारी जाऊ नका, एवढंच आम्हाला तुम्हाला अवेअर करायचंय, की ही अंधश्रद्धा पण नाहीये. सो अंधश्रद्धेमध्ये, फसवणुकीमध्ये कुठल्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, ना आपण इतरांसाठी त्या करणार आहोत. ठीक आहे? निरोगी व्यक्तींना सुद्धा रेकी ही फक्त असं नाहीये, की कोणाला बरं नाहीये म्हणून तुम्ही करणार आहात. टच थेरपी किंवा सेकंड डिग्रीमध्ये गेल्यावर तुम्ही डिस्टन्स हीलिंग करणार. तर असं नाहीये. तुम्ही निरोगी म्हणजे अतिशय उत्कृष्ट व्यक्ती आहे, जिचा काही इश्यू नाहीये फिजिकल, त्याला सुद्धा रेकी देऊ शकतात. बऱ्याचशा प्रकारे पद्धतीने रेकी देता येते. की तुमच्या अभ्यासासाठी रेकी देता येते. नवीन तुम्ही प्रोजेक्ट काहीतरी करता त्यासाठी रेकी देता येते. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत, की त्यासाठी रेकीचा वापर करू शकतो. नंतर प्रमाणित प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतरच तुम्ही रेकी उपचार करू शकता. जसं तुम्हाला म्हटलं, की आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, की म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, की तुमच्याकडे शिकायला खूप गोष्टी आहेत. तुम्हाला ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी दिसणार आहेत. तुम्ही ऑनलाईन शिकत पण असणार यात गोष्टी. तर खूप जण बघून सुद्धा आले असतील, सर्च करून असतील. काही जण ऑलरेडी रेकी शिकलेली असतील. पण हे सगळं करूनही जोपर्यंत तुम्ही प्रॉपर समोरच्या व्यक्तीकडनं म्हणजेच तुमच्या गुरूंकडनं, टीचरकडनं, कोचकडनं दीक्षा जोपर्यंत घेत नाही, अटेनमेंट घेत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रशिक्षित म्हणून काम करू शकत नाही. तुम्हाला फक्त माहिती आहे, पण रेकीची एनर्जी कशी प्रवाहित करायची हे तुम्हाला माहिती नाहीये. एक वारंवार सांगण्याचं कारण हे आहे, की तुम्हाला सुद्धा अशा व्यक्ती मिळू शकतात आणि तुम्हाला सुद्धा त्याचा पार्ट बनायचं नाहीये. प्रॉपर प्रशिक्षण घ्यायचंय, प्रॉपर सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आणि त्यानुसारच जायचं आहे. ठीक आहे? सो पुढे जाऊयात आपण. काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात त्या आपण बघूया, की रेकी कुठे काम करते? कुठल्या-कुठल्या गोष्टींवरती का आता जसं सांगितलं ना, त्या गोष्टी आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी रेकी कशावरती काम करत नाही हे आपण बघणार आहोत. स्लाईड दिसतेय का तुम्हाला? येस? दिसतेय ना? येस. येस. ओके. सो रेकी कशावरती काम करते किंवा कशावरती काम करत नाही आधी हे बघूया आणि मग कशावर करते हे बघूया. की रेकी जन्माच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती प्रभावी नसू शकते. की जे काही आपण म्हणतो ना, की जन्मापासून काही दोष आहेत समजा. अदर जे काही ऑक्कल्ट सायन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतात, की जन्माचे काही दोष आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला जन्मापासूनच काही स्पेशली चॅलेंज आहेत. समजा हातापायांचा काही इश्यू आहे, फिजिकल काही इश्यू आहेत किंवा मेंटली सुद्धा बऱ्याचशा इश्यू असतात. त्या गोष्टींवरती रेकी त्या पद्धतीने काम करू शकत नाही. म्हणजे ते झाल्यावरती एखाद्याचा हात आलाय किंवा पाय अशा कुठल्याही पद्धतीवर करू शकत नाही. तर जन्मदोष जे आपण ऑकल्ट सायन्स म्हणजे इतर सायन्समध्ये आपण जे काही बघतो गोष्टी, यात सांगितलं त्या पद्धतीवरती पण त्या कोणत्याही गोष्टींवरती रेकी काम करत नाही. हे पहिल्यांदा मनाशी बाळगा. रेकी मृत्यू टाळू शकत नाही. खूप केसेस तुम्हाला पुढे जाऊन बघायच्यात, हँडल करायच्यात. ॲज अ हीलर तर त्या केसमध्ये रेकी मृत्यू टाळू शकत नाही. तुम्ही शेवटपर्यंत त्या गोष्टींसाठी काम करू शकता, त्या व्यक्तीसाठी करू शकता. पण रेकीच्या माध्यमातून टाळू शकत नाही. हे फिक्स मनामध्ये फिक्स असलं पाहिजे. शस्त्रक्रियेनंतर म्हणजे ऑपरेशन नंतर शरीरातला जर एखादा अवयव काढून टाकला असेल, तर तो पूर्ववत होत नाही किंवा त्याची पुनर्निर्मिती शरीरात होत नाही. समजा एखाद्याचं ऑपरेशन करून अपेंडिक्स काढलाय किंवा एखाद्याचं ऑपरेशन करून पिशवी काढली, तर ती परत पूर्ववत होत नाही किंवा ती पुन्हा तयार होईल असं नसतं. ही टेक्निकल म्हणजे सायंटिफिक हीलिंग टेक्निक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हील करू शकता, बरं करू शकता, तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकता. पण कुठल्याही बॉडीमध्ये क्रिएशन करू शकत नाही अवयवांचं. अवयवांवरती काम करते, ते हील करते, सगळं करते. पण नवीन अवयव जनरेट करू शकत नाही, जो ऑपरेशन करून काढलेला आहे. प्रत्येक व्यक्तीचा या रेकीच्या प्रक्रियेमध्ये अनुभव वेगळा असू शकतो. सो प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या भावना वेगळ्या आहेत, पूर्वाग्रह वेगळे आहेत. विचार करण्याची, सेल्फ बिलीफची पद्धती वेगळी आहे. स्वतःशी जी काही चर्चा करतो, त्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला अनुभव वेगवेगळा येणार आहे.
आणि कधी कोणाला अनुभव सुरुवातीला आला नाही तर हे लक्षात घ्या, आपल्या स्वतः मध्ये आपण जे काही विचार करून ठेवले आतापर्यंत, आपली स्वतःची नकारात्मकता जास्त आहे. ठीक आहे. त्यामुळे अनुभव येईलच, हळूहळू येईल. पण आपण किती आपल्यासाठी खोदून ठेवलेलं आहे, नकारात्मकता विचार करून ठेवलेला आहे, या सगळ्यावरती ते डिपेंड आहे. ठीक आहे. रेकी उपचारांना योग्य वेळ दिली नसेल तरी देखील त्या बाबतीत रेकी उपचार प्रभावशाली होऊ शकत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखाद्याला बरं नाही आणि त्यांनी उद्या तुम्हाला रेकी मागितली एखाद्या व्यक्तीने, तर त्या केसमध्ये असं आहे की त्याला तर जाणवलं नाहीत त्या गोष्टी, तर त्यांनी प्रॉपर वेळ देणं पण गरजेचं आहे. त्याची एकतर मेन म्हणजे त्यासाठी पूर्णतः एक म्हणतो ना की आपण त्याची कन्सेंट असणं गरजेचं आहे. स्वीकृती असणं गरजेचं आहे. ते महत्वाचं आहे. आणि वेळ, रेकी तुम्ही असं म्हणू नाही शकत, की 1 दिवस रेकी दिली की बरं वाटेल. तुम्ही सुरुवात करताना 3 दिवस देण्याचं म्हणा, की 3 दिवस रेकी घ्या, बघा आणि मग कसं वाटतंय. पण रेकीला तुम्ही विशिष्ट कालावधी ठरवू शकत नाही, की किती दिवसात बरं वाटेल. मग कदाचित 3 दिवसात वाटू शकतं, कदाचित एकदा दिल्यावर सुद्धा वाटू शकतं. शकतं म्हणते, फिक्स्ड काही नाहीये. 1 महिना लागू शकतो, 6 महिने लागू शकतो, वर्ष, 2 वर्ष अगणित कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया आहे, अल्टरनेटिव्ह थेरपी आहे. तिला त्याच पद्धतीनं करायचं आहे. पण इम्पॅक्ट होतो एवढं कन्फर्म आहे. पण फक्त सांगण्याचं कारण हेच आहे सारखं वारंवार, की फॉल्स कमिटमेंट आपण आपल्याकडनं कुणालाही करायची नाही. कारण माणसं खूप इमोशनल असतात. त्यांच्याकडे काही गोष्टी घडलेल्या असतात फिजिकली, मेंटली. त्यामुळे ते ऑलरेडी इमोशनल झालेले असतात. सो त्यांच्या कुठल्याही भावनांचा कधीही गैरवापर करायचा नाही. कारण शेवटी ही थेरपी आहे आणि त्याचा प्रॉपरलीच आपण प्रवाहित झालो पाहिजे त्या गोष्टीकडे. ठीक आहे. सो ह्या सगळ्या रेकीच्या गोष्टी आहेत. रेकीचे फायदे कुठे काम करत नाही. आता आपण हे बघूया की रेकी कुठे काम करते. कोणत्या गोष्टीवरती फिक्स आहे की रेकीचं फॉल्स कमिटमेंट करायचं आणि त्याला असं कालावधी काहीही ठरलेला नाहीये रेकीचा. रेकी जन्म आणि मृत्यूच्या समस्यांवरती काम करू शकत नाही. ज्यात काही दोष असेल त्याच्यावरती ती काम करू शकत नाही रेकी. नंतर प्रॉपर शिक्षण घेतल्यानंतरच तुम्ही रेकी हीलिंग करू शकता. फक्त नेटवरती जाऊन इंटरनेटवरती सर्च केले, सगळ्या गोष्टी बघितल्यात, यानंतर तुम्ही ते करू शकत नाही. प्रवाहित होत नाही एनर्जी आणि ते करणं देखील चुकीचंच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण हे बघूयात की रेकी कोणत्या गोष्टींवरती काम करते. तर काम का कुठल्या गोष्टी करत नाही हे बघणं जास्त महत्वाचं आहे. कारण ते लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं आहे, की कशावरती काम करत नाही. पण कशावरती करते हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आधी कशावर करत नाही हे तुम्हाला सांगितलं. आता बघूयात की कशावर करते. तर याच्यामध्ये आहे की स्वास्थ्यासंबंधी हेल्थ आपली जी आहे त्याच्यावरती रेकी काम करत असेल खूप उत्कृष्ट प्रकारे. तुम्हाला काही अफर्मेशन दिले जातील ते सुद्धा तुम्ही बघा आणि त्यानुसार मी इथे एक एक गोष्टी दिल्या आहेत त्या आपण बघूयात की माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती पूर्णपणे कार्यरत आहे. हे तुम्ही स्वतः डेली बेसिसवर स्वतःला म्हणायला सुरुवात करा. माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती पूर्णपणे कार्यरत आहे. सो स्वास्थ्य, आपलं स्वास्थ्य उत्कृष्ट आहे हे इमॅजिनेशन मध्येच राहायचं आहे. भले आता ते नाहीये ना, पण तुम्हाला ते विचार पूर्वक करायचं आहे. पूर्ण कल्पनाशक्तीचा वापर करायचा आहे. सो माझी जी म्हणजे काय म्हणतो, की आपण आपल्या स्वतःमध्ये ही उपचारक शक्ती आहे बरं का. आपलं स्वतःचं हीलिंग आपण स्वतः करू शकतो. प्राण्यांना काही कळतं का हो? आपण औषधं वगैरे लावतो. प्राणी लावतात का? नाही ना. ते काय करतात, त्यांची जी लाळ आहे किंवा त्यांचं चाटणं आहे, त्यातनं मग ते आपले काय म्हणतात पाळीव प्राणी असू, नाहीतर कुठले आपले जंगलातले असू देत, ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. कारण त्यांना ही औषधं वगैरे माहिती नाहीयेत, बरोबर? सो प्रत्येकाचं स्वतःचं हीलिंग करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. पण ते कसं करायचं हे माहिती नाहीये आपल्याला. त्याची माहिती करून घेण्यासाठीच आपण रेकीमध्ये आलो आहोत आणि इथे आपण ती माहितीच घेत आहोत, की कसं आपण सेल्फ हीलिंग करणार आहोत. तर याच्यामध्ये स्वास्थ्यासंबंधी आहे, की जिथे रेकी काम करते. सो त्याच्यामध्ये माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती पूर्णपणे कार्यरत आहे. हे वाक्य जरी रिपिटेटिव्ह पॅटर्नमध्ये तुम्ही स्वतःसाठी म्हणा. आत्ता इथे फक्त स्वतःसाठी शिकायचं आहे आपल्याला. पहिली डिग्री ही सेल्फ हीलिंग आहे. याच्यामध्ये स्वतःचे जे काही ब्लॉकेजेस आहेत, नकारात्मकता आहेत, चुकीच्या गोष्टी स्वतःच्या शरीरामध्ये राहिलेल्या, मनामध्ये राहिलेल्या त्या बाहेर काढायच्या आहेत. त्यासाठी स्वतःवर काम करण्यासाठी पहिली डिग्री आहे. सेकंड, थर्ड डिग्रीमध्ये तुम्ही इतरांसाठी हीलिंग विषयीच्या गोष्टी शिकणार आहात. ठीक आहे. नंतर प्रेमासंबंधी. मी जे काही करत आहे, त्यामुळे माझ्या जीवनात प्रेम वाढत आहे. हा एक विचार फिक्स करा. प्रेमासंबंधीच्या गोष्टींवरती रेकी काम करते. संबंध सुधारणे, एकमेकांविषयीचे, आपल्या आयुष्यातले कलीग्स असतील, बॉस असतील, यांच्याविषयीचे सगळे संबंध सुधारण्यासाठी रेकी काम करत असते. कसं काय ते आपण हिलिंगच्या प्रोसेसमध्ये सेकंड, थर्ड डिग्रीमध्ये बघणार आहोत. आता फक्त लक्षात ठेवा, की ह्या कुठल्या-कुठल्या गोष्टींवरती रेकी उपचार करत असते किंवा काम करते, उपचारक काम करते. पहिलं झालं स्वास्थ्यासंबंधी, मग प्रेमासंबंधी, मग अभ्यासासंबंधी. एखाद्याची बुद्धी बुद्धिमत्ता खूप चांगली असते, पण एकाग्रता नसते. मग त्या ठिकाणी सुद्धा अभ्यासासाठी सुद्धा आपण त्याला रेकी देऊ शकतो, की त्याची एकाग्रता खूपच सुंदर आहे किंवा दिवसेंदिवस ती वाढत आहे.
व्यक्तित्व विकासासाठी, आपल्या स्वतःचा व्यक्तित्व विकास करण्यासाठी आणि जेव्हा पुढे जाल तेव्हा इतरांसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता, की दररोज मी दृढ, समर्पित आणि स्वतंत्र होत आहे. हे वाक्य तुम्ही आत्ता स्वतःसाठी म्हणत राहा, म्हणत राहा. जितकं म्हणणार तेवढा त्याचा तुम्हाला जास्त वापर होणार आहे. सो व्यक्त विकासासाठी सुद्धा रेकी कार्यरत असते. धन आणि व्यापार, पैसा आणि आपला जो काही बिझनेस आहे किंवा तुमचा जॉब आहे, त्यासाठी सुद्धा रेकी काम करत असते. सर्व प्रकारच्या समृद्धी आणि प्रचुरता माझ्याकडे आहे. हे इंटेन्शन क्रिएट करा. हा विचार स्वतःमध्ये रुजवा. हे सगळे आपल्याला म्हणायचे आहेत, अफर्मेशन आहेत, स्वयंसूचना आहेत. जितक्या स्वयंसूचना तुम्ही देणार याची एक-एक उदाहरणं मी तुम्हाला सांगते फक्त. तेवढा तुम्ही त्याचा वापर करणार, तेवढंच त्याचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. आणि इतर म्हणजे बाकीच्या गोष्टींवरती जसं की सकारात्मक विचार आहेत, आपले बिलीफ सिस्टम आहेत. आपण सेल्फ बिलीफ काय ठेवतो, स्वतःविषयीचे विचार काय करतोय, या सगळ्या गोष्टींवरती रेकी कार्यरत असते. सो फक्त शारीरिक नाही, मानसिक आहेत, बाकीच्या आपल्या ज्या रेग्युलर लाईफमध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्या सगळ्यांवरती रेकी कार्यरत आहे. ठीक आहे. सो आज आपण बघितलं की रेकी म्हणजे काय बघितलं, रेकीचा इतिहास बघितला, नंतर रेकीची वैशिष्ट्य बघितली, रेकी कुठे काम करत नाही, हे पक्क गाठीशी बांधून ठेवायचं आहे आणि रेकी कुठे कुठे काम करते. याची काही उदाहरणं आपण बघितली की स्वास्थ्यासंबंधी आहेत, एखाद्याच्या अभ्यासासंबंधी आहेत, आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत विकासासंबंधी आहेत. अशी बरीचशी उदाहरणं आपण बघितली की त्यावरती रेकी काम करते. हे बेसिक जे रेकीचं आहे ते आपण आज बघितलेलं आहे. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना समजलं असेल. जे प्रश्न असतील लिहून ठेवा फॉर्ममध्ये तुम्हाला ते सांगायचे लिहून द्यायचे आहेत. ठीक आहे. सो थँक यू सो मच माझं ऐकून घेतल्याबद्दल. ओव्हर टू यू सर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू आरती मॅडम. आय होप माझा आवाज येत असेल सर्वांना. येस ओके. येस सर. सो आज आपण एनर्जीबद्दल माहिती घेतली. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी काय आहे आपण माहिती घेतली आज. किती लोकांना एक्सपिरियन्स करायचा आहे आत्ता ताबडतोब? हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू एक्सपिरियन्स राईट नाऊ? ओके. सो हात घ्या सर्वांनी असे वर, दोन्ही हात वर घ्या. ओके. आणि व्हिडिओ ऑन करा सर्वांनी, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे. ठीक आहे. सो असं हात एकमेकावर रब करायचे आहे तुम्हाला. रब करा हात जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की एक ऊर्जा निर्माण झाली तोपर्यंत. ठीक आहे. रब करा, स्मूथली रब करा. जास्त असं जबरदस्ती नका करू, प्रेमाने करा, जरा प्रेमाने करा. ओके. आणि हे हात आता आहे ना असे एकदम हळूहळू दूर न्यायचे, हळूहळू एकदम हळूहळू दूर न्यायचे आहे. हळूहळू दूर, एकदम हळूहळू, एकदम हळूहळू हळूहळू दूर न्यायचे. पुन्हा जवळ लोटायचे, पुन्हा दूर आणायचे, पुन्हा जवळ लोटायचे, पुन्हा दूर न्यायचे. घ्या असं एक, असं समजा की तुमच्या हाताच्या मधामध्ये एक बॉल आहे. बॉल, लहान मुलांचा खेळायचा बॉल असतो ना, असा एक बॉल आहे. त्याला रोटेट करा हाताला थोडं पुढं मागं असं. हां, असं 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 राईट. हे बघा असं है ना. जस्ट इमॅजिन देअर इज अ बॉल. असं इमॅजिन करा की तुमच्या हातामध्ये एक बॉल आहे. पुन्हा आत बाहेर करा हात जरा. वाटते का हो काहीतरी सेन्सेशन, काही जाणवते का? है ना, काही गरम थंडपणा, काही टिंगलिंग सेन्सेशन, काहीतरी जाणवते का हातामध्ये? येस नो? किती लोकांना जाणवत आहे? रेज युअर हँड. हाऊ मेनी पीपल जाणवत आहे ना? दॅट इज व्हॉट इज द एनर्जी. समजलं? ते एनर्जी आहे, ते आपल्या प्रत्येकामध्ये आहे. तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. फक्त तुम्हाला सांगतो मी मुद्दा. मग तुम्ही म्हणाल की सर एनर्जी तर आहे आमच्यामध्ये, मग आम्ही रेकी काय शिकायचं? बरोबर आहे ना? प्रश्न एकदम लिगल आहे हा प्रश्न, की आमच्यामध्ये जर एनर्जी आहे तर आम्ही रेकी शिकायचं का? हाच प्रश्न मी पण विचारला होता जेव्हा पहिल्यांदा मला म्हटलं एनर्जी है हमारे अंदर तो हमने क्यों सीखना भाई, है ना? तर त्याचं उत्तर असं आहे, MSCB माहिती आहे सर्वांना? MSCB मध्ये इलेक्ट्रिसिटी असते, है ना? बरोबर आहे. मग आपल्याला बाकीचे लोक जे घरामध्ये फिटिंग वगैरे ते बटन वगैरे ते लावायची गरज काय आहे? डायरेक्ट MSCB मधून वायर टाका आणि घरी घेऊन घ्या आपल्या, आहे की नाही? फ्रीमध्ये काम होऊन जाईल आपलं. पैसे द्यायची गरज नाही ना. दर महिन्याला कोण बिल भरत बसेल? पण ते का बरं होत्या सगळ्या गोष्टी? बरोबर पाईपलाईन लागते, बरोबर त्याच्यावरून वायर येते, मग एक मीटर लावतात बाहेर, मग तिथून आतमध्ये आपल्या इलेक्ट्रिसिटी येते. मग आपण बटन दाबतो तेव्हा फॅन चालू होतो, बटन दाबतो तेव्हा लाईट बंद होतो, बटन दाबतो तेव्हा टीव्ही चालू होते. म्हणजे हे आपल्या इशाऱ्यावर काम करते. त्याला म्हणतात चॅनलायझेशन. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात जरा म्हणा एकदा सर्वांनी. काय म्हणतात त्याला? चॅनलायझेशन. तर एनर्जी तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे. हे ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, जे सर्वांकडे एकसारखीच येत आहे. ठीक आहे. पण त्याचं चॅनलायझेशन करता आलं पाहिजे आणि ते चॅनलायझेशन करण्यासाठी आपल्याला रेकी शिकायची असते. हाऊ मेनी पीपल अंडरस्टँड?
शो मी युअर हँड. समजलं का? तर ते चॅनलायझेशन करायचं आहे आपल्याला. ते चॅनलायझेशन करण्यासाठी तुम्हाला रेकी शिकायची असते. त्याच्यात 3 लेवल आहेत बेसिक. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. लेवल 1 मध्ये तुम्ही 10% चॅनलायझेशन करता. लेवल 2 मध्ये तुम्ही 40% ऍड करता त्याच्यामध्ये, म्हणजे टोटल 50% तुमचं होते. आणि लेवल 3 मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये आणखी 50% जोडता, म्हणजे 100% होते. मग आता काही लोक म्हणतील सर लेवल 1 केले आम्ही, तर मग आता आम्ही देऊ शकतो का रे हिलिंग? तुम्ही हिलिंग देऊ शकत नाही, पण तुम्ही स्वतःला हील करू शकता. पण रिझल्ट हे 10% येतील. किती? 10%. तुम्हाला जर 100% रिझल्ट पाहिजे असतील, म्हणून मग काही काही लोक म्हणतात की सर तुम्ही म्हटलं हात करा, आम्हाला तर काही वाटलंच नाही. वो लगा इसलिए नहीं. आता एखादी गाडी जर का एकदम खराब झालेली आहे, त्याच्यावर खूप मोठा चिखल आहे ना, खूप मोठा चिखल आहे, खूप जुना चिखल झाला, तो 2-4 दिवसाचा चिखल त्याच्यावर असा घट्ट चिटकलेला आहे. त्याच्यावर तुम्ही असं असं काहीतरी यांनी पाणी टाकाल तर ते चिखल निघेल का? तो नाही, त्याला फोर्स पाहिजे, फोर्स. समजलं? तर तसा चिखल बसला आहे आपल्यावर, म्हणून आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपल्याला वाटतं सर गाडी धुतली तर काही फर्क नहीं दिसला गाड़ी. अरे बाबा अच्छे से साफ करो उसको भी. कितने लोगों को समझा? व्हेरी गुड. बहुत ही हुशार लोग हैं यार इस बैच में. थँक्यू सो मच. चलो. सो मी आता एक फॉर्म देतो तुम्हाला चॅट बॉक्समध्ये, है ना. तो फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. तो अटेंडन्स फॉर्म आहे तुमचा. बरेच लोक काल कंप्लेंट करत होते तो ओपन होत नाही, हे होत. म्हणजे मी काल एवढी मोठी बडबड केली, त्याचा काहीच फायदा नाही. आपण फक्त म्हणायसाठी म्हटलं काय, हा सर इट्स ओके जिंदगी सर. फॉर्म भरला नाही तर आपलं लगेच चालू. काळजी करू नका हो. तुम्ही जर का इथं आहात ना 6 दिवस, तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. डोंट वरी. ठीक आहे. आणि सर्टिफिकेट मिळालं का नाही मिळालं का, तुम्ही इथं आहे ना, तुम्ही ज्या गोष्टी शिकाल त्या महत्वाच्या आहे. सर्टिफिकेट महत्वाचं आहे का? येस नो? नो. काही लोक रिपीट पण अटेंड करत आहेत ही बॅच. चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो किती वेळा रिपीट अटेंड करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, काही लोकांनी हा प्रश्न विचारला की सर आम्ही आमच्या मित्रांना, मैत्रिणींना त्यांना बोलवू शकतो का, नातेवाईकांना वगैरे? तर येस, त्याच्यासाठी पण एक मेसेज दिलेला आहे मी तुम्हाला ग्रुपमध्ये. तुम्हाला ज्याला कुणाला बोलवायचं असेल बोलवा. हा 6 दिवसाचा प्रोग्राम कम्प्लिटली फ्री आहे प्रत्येकासाठी. ओके. ठीक आहे. कुणीतरी मला हाही प्रश्न विचारला की सर गुगल फॉर्म मध्ये कोणते प्रश्न लिहायचे, कोर्स विषयी की पर्सनल? कोणतेही लिहा, दोनपैकी कोणतेही प्रश्न लिहिले तुम्ही तर काही हरकत नाही. त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. ठीक आहे. फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना, बी हिअर फॉर नेक्स्ट 6 days 100%. ओके. लिसन अँड प्रॅक्टिस वॉट एव्हर वी आर टीचिंग. ओके. एक अजून ऍक्टिव्हिटी करायची का? हाँ, मजा येते ना ऍक्टिव्हिटी करायला? हाँ चलो, एक बार करके देखेंगे. काही लोक म्हणतात की बाबा हे जमेल की नाही. आत्मविश्वास जर का तुमचा कमी असेल, तुम्हाला असं वाटतं की यार होगा की नाही होगा ये, है ना. सो एक ऍक्टिव्हिटी करू आपण. चला सर्वांनी काय करा, असा हात पुढे घ्या बरं. सर्वांनी असा पुढे घ्यायचा हात. महाराष्ट्रामध्ये मीच इंट्रोड्यूस केली होती ही ऍक्टिव्हिटी. ठीक आहे ना. सो हात मागं घ्या आता. घ्या मागं. कुठपर्यंत जाते बघा. हां. जिथं थांबला त्या पॉईंटला नोटीस करा. कुठपर्यंत थांबला. नोट दॅट पॉईंट. समोर या जरा किरण, समोर या. हां समोर सर का. हां मागं बघा किती जाते अजून. जातो का मागे? हां थांबा. बस त्या पॉईंटला नोट डाऊन करा. या परत वापस या आता. कम बॅक. आता डोळे लावा आणि स्वतःशी बोला मी जे बोलतो ते. काहीच नाही करायचं तुम्हाला. हातबीत काही 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 करायचं नाही. फक्त एवढं सांगा, स्वतःशी बोला डोळे लावून. माझ्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. म्हणा माझ्या मागं. मला कुठलीही गोष्ट शक्य आहे. मी अगदी सहजतेने माझ्या आयुष्यातले संपूर्ण गोल्स, संपूर्ण स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यांना अचीव करू शकतो आणि त्यांना मिळवू शकतो. मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. ओके. घ्या पुन्हा हात पुढं आता. काही केलं करायला लावलं मी तुम्हाला? काही झटके बिटके द्यायला लावले हाताला? काहीच नाही ना. हां समोर घ्या हात आता. आणि घ्या नॉर्मल मागं बघा किती जाते आता. पहिलेपेक्षा जास्त गेला का? गेला तर येस टाईप करा चॅटबॉक्समध्ये. गेला का? किती लोकांचा गेला? शो मी युअर हँड. हे बघा, मी जर तुम्हाला असं म्हटलं असतं येस 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 असं करा, तर ते मसल तुमचे ऑलरेडी रिलॅक्स झाले असते. मग तर तो गेलाच असता मागं. मी तुम्हाला नॉर्मली रिलॅक्स करून दाखवलं. सो इट्स अ पॉवर ऑफ युअर वर्ड, पॉवर ऑफ युअर इंटेन्शन.
तुमचे शब्द तुम्ही काय माइंडला देता, हे तर तुम्हाला आता फक्त असं सहज करता करता बोलता बोलता करून दाखवलं. तुम्ही जर का 100% कॉन्सन्ट्रेशनने हे कराल आणि खरोखर तो मेसेज जे आता आपण बोललो तो जर का रिअलमध्ये तो मेसेज जाईल ना, तर हात पूर्ण मागा जाईल तुमचा, पहिल्यापेक्षा खूप जास्त जाईल. गेला ना, पण आताही गेला ना, येस नो, गेला ना 10%. सो दिस इज व्हॉट इज द पॉवर ऑफ वर्ड, जे आपण काल शिकलो होतो. म्हणून प्रॉब्लेम म्हणायचं नाही आजपासून, काय म्हणायचं? चॅलेंजेस आहेत. काय म्हणायचं? चॅलेंजेस आहे माझ्या लाईफमध्ये, प्रॉब्लेम नाही आहे. सर माझ्याकडे पैसे नाही आहे, पैसे नाही असं नाही म्हणायचं. सर मला ॲडजस्ट करावे लागतील असं म्हणा. काय म्हणा? मला ॲडजस्ट करावे लागतील. माझा नवरा माझा ऐकत नाही असं नका म्हणू. असं म्हणा की अहो, ते कधी कधी त्यांच्या मनाने करतात, माझं ऐकत नाही असं नका म्हणू, नाही तो कधीच ऐकणार नाही बरं का. शब्द बदला तर आयुष्य बदलेल. माझा मुलगा खूपच चिडचिड करतो हो सर, असं नका म्हणू. असं म्हणा की अहो, हा कृष्णासारखा खट्याळ आहे. कसा आहे तो? कृष्णासारखा खट्याळ आहे. कृष्णाची उपमा द्या त्याला, है ना. सो शब्द बदला तर आयुष्य बदलेल. येस और नो? शब्द खूप महत्वाचे आहेत, हेच शिकायचं आपल्याला. आपण काय म्हणतो नेहमी? शब्दच आपले चुकीचे असतात. माझा फोनच चालत नाही. मी तुम्हाला एवढं खतरनाक उदाहरण देतो, मागच्या बॅचमध्ये दिलं होतं मी, आणि एका लेडीजनं खरंच करून पाहिलं. बघा आता काय करावं. आता मी गंमत म्हणून उदाहरण दिलं, तिने खरंच करून पाहिलं. मी काय म्हटलं होतं, तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही एक काम करा, मोबाईल असा जवळ घ्या आणि त्याला असं म्हणा 3-4 वेळा दिवसातून की काय बकवास फोन आहे हा, चालतच नाही, हँगच होतो, असंच होते तसंच होते. एका लेडीजने खरंच करून पाहिलं. तिचा फोन आला 4-5 दिवसानंतर की सर फोन खरंच हँग व्हायला लागला. आय गॅरंटी यू, करून बघा. तुम्हालाही खोटं वाटत असेल तर तुम्ही पण फोन कराल मला. निर्जीव वस्तूला सुद्धा तुम्ही जर का असे मेसेज दिले की हे माझं लॅपटॉप चालतच नाही, ही माझी गाडी खराबच झाली आता, असं रोज म्हणा 3-4 दिवस, 5व्या दिवशी ती गाडी बंदच पडणार, सांगतो मी तुम्हाला 100%. याला म्हणतात एनर्जी. जर का निर्जीव वस्तू बंद पडू शकतात, तर सजीव वस्तू का नाही बंद पडतील हो? तुम्ही वारंवार म्हणता हा असाच करतो, ती अशीच करते, तर ती तशीच करेल. येस और नो? कारण तुम्हीच अट्रॅक्ट करत आहात की ती कशी केली पाहिजे तिने, त्याने कसं केलं पाहिजे, हे कोणी अट्रॅक्ट केलं? तुम्हीच केलं. काय हे माझे एम्प्लॉई कामच करत नाही, कामात तर यांचं लक्षच नाही. अरे बाबा, तूच सांगत आहे त्यांना, मेसेज कोण देत आहे? तू. युनिव्हर्सला मेसेज कोणी दिला? तू. दोष कोणाला देतो? दुसऱ्याला. हाउ मेनी पीपल अंडरस्टँड? सर समझते तो हम सब कुछ है, मगर करते बिलकुल नाही. तुमची मीटिंग बंद झाली की आम्ही मस्त जेवण करू आणि दुपारी झोपून राहू. उद्या पाहू 2 वाजता काय आहे. बी सिरियस. ओके. तुम्ही इथं आहात कशासाठी आहात? तुमच्यासाठी आहात. इफ यू रिअली वॉन्ट टू चेंज समथिंग, मी असं नाही म्हणत की चेंज युअर लाईफ, मी म्हणतो इफ यू रिअली वॉन्ट टू चेंज समथिंग इन युअर लाईफ, देन टेक ॲक्शन्स टुडे. है ना. ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. है ना. रेकीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत, सिम्बॉल्स शिकणार आहोत. बरेच लोकांनी प्रश्न विचारले खूप अभ्यासात, हे ते. तुमचे ज्या काही गोष्टी असतील, जे काही चॅलेंजेस असतील, त्या प्रत्येक चॅलेंजवर ही गोष्ट काम करते, म्हणजे करते 100%. फक्त तुम्ही सुद्धा 100% पाहिजे. इधर से अगर तुम्हारे मन में डाउट है, आंखें तो बंद कर ली आणि अजून हळूच उघडून पाहते आहे, सगळ्यांनी बंद केले काय? अरे याने तर बंद नाही केलं. अरे, अरे तेरा कुछ नहीं होगा मेरे भाई, कुछ नहीं होगा, तू बाहर चला जा, तू अभी जा. 100%. ओके. ठीक आहे. सो मजा आली तुमच्याशी बोलून. आय होप तुम्हाला फॉर्म आला असेल आणि रेकॉर्डिंग जे आहे ते 3 तासात तुम्हाला मिळेल. सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. मस्त हसत खेळत चांगला क्लास करा. तेवढंच सिरियस, तेवढंच कामाप्रती सिरियस राहायचं, है ना. पण त्याच्यानंतर रिलॅक्स, चिल करायचं. ठीक आहे. सो हसत खेळत हा क्लास करायचा 6 दिवसाचा. तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनही दिसलं पाहिजे, तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी शिकलेही पाहिजे, नवीन अनुभवही तुम्हाला आले पाहिजे. अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्या बाकी आहेत. ठीक आहे ना. वेळ कमी पडत आहे आम्हाला, पण तरी ठीक आहे. ओके. आणि ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात त्या ग्रुपमध्ये राहा, कारण आपण वेगवेगळे सेशन्स अरेंज करत असतो मधामधात तुमच्यासाठीच. ठीक आहे. सो ते तुम्हाला मिळत राहील. जो एक्सपिरियन्स, सॉरी, ज्या चॅनलवर तुम्हाला ते व्हिडिओज येत आहेत, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तिथे तुम्हाला पुढच्या गोष्टी पण येतील, है ना. 1-2 लोकांचे एक्सपिरियन्स घेऊ आपण आज. कुणाला बोलायची इच्छा आहे की आजचा क्लास कसा वाटला, किंवा कालचा आणि आजचा कसा वाटला?
कोण असे 2 लोक हात वर करा पटकन. पटकन आणि बोलायची सवय लावा. हा योजना मॅडम कुठे गेले आताच तर दिसले होते. हात वर करा योजना मॅडम दिसले हा हे इकडे आहेत. हा येस करा बोला. त्यानंतर सारिका मॅडम. हाऊ वॉज द क्लास? नमस्ते. खूप सुंदर, छान. जेव्हा तुम्ही ती एनर्जी फ्लो करायला सांगितलं, ऍक्च्युअली आय एम अबॅकस टीचर. सो आम्ही ओके. पण मुलांना टू ब्रेन्स टुगेदर अशी एनर्जी फ्लो करत असतो. त्यांना आम्ही ब्रेन देतो. सो दॅट टाइम ऑल्सो ती एक एनर्जी फ्लो होत असते. सेम आता पण अनुभव आला आणि हाताचा अनुभव तर खूप सुंदर होता. सो आपण असं विचार करतो की आपण मेंदूला जेवढं म्हणतात ऍक्टिव्ह असतो आपण, त्या सगळ्या गोष्टी आपण आनंदाने एक्सेप्ट करतो आणि शिकत जातो. सो सर खूप छान, सुंदर. कालचा सेशन छान होता. आजचा सेशन एक्सलंट होता. होप सो थँक्यू नेक्स्ट सो मच. सेशन थँक्यू. छानच असते. मला खूप काही नवीन नवीन मिळेल. थँक्यू सो येस मच. येस येस थँक्यू. आणि तुमच्या अबॅकसच्या मुलांवरही ट्राय करा बरं का हे. सर शुअरली. त्यांना काही काही ऍक्टिव्हिटी करायला लावा. रेकी नाही म्हणत आहे मी, ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. सारिका मॅडम. येस सारिका मॅडम. हॅलो सर. येस नमस्कार. हां सर, मी तुमचं कालचं सेशन ऐकलेलं आहे. मी अटेंड केला नव्हता. पण आजचं सेशन आजपासून मी आवर्जून अटेंड करायचं म्हटलं आणि येस आजच्या सेशनमध्ये मला खूप छान अनुभव आला. थँक्यू. पॉझिटिव्हिटी फील होते. त्याच्यानंतर जो गणपतीमुळे कामाचा स्ट्रेस आहे तोही बऱ्यापैकी रिलीफ झाल्यासारखं वाटतंय. गुड आणि गुड गुड. होप सो पुढच्या 2-4 दिवसामध्ये माझं पूर्ण माइंड चेंज होऊन जाईल असं मला वाटतं. येस डेफिनेटली आणि झालंच पाहिजे ते. हा येस सर. आणि मी माझे जे काही गोल आहेत ते सगळे अचीव्ह करेल असं मला विश्वास वाटतोय. करणारच आहे तुम्ही, करेल नाही. येस येस सर. ठीक आहे. येस गुड गुड. थँक्यू सो मच सारिकाजी. थँक्यू सो मच. बरं अशा प्रोग्राममध्ये आल्यावरच नेमकं आपल्याला का बरं थोडं पॉझिटिव्ह वाटते हो? का बरं आपल्याला असं वाटते की स्ट्रेस रिलीफ झाला माझा आणि मला आता खूप चांगलं असं का होते? त्याचं कारण आहे एनर्जी. कारण इथं कोण लोक येतात? इथे सगळे पॉझिटिव्ह माइंडवालेच लोक येतात. म्हणून म्हणतात ना की जशा लोकांसोबत तुम्ही राहता तसे तुम्ही होत असता. आणि आपण बघा बरं आसपास, जरा आसपास बघा बरं कसे लोक असतात तर. ते आपल्या एनर्जीला मॅच करणारे नसतात कदाचित. म्हणून आपल्याला डाऊन फील होते. आणि अशा प्रोग्राम्समध्ये गेल्यावर किंवा आम्ही ऑफलाईन प्रोग्राम घेतो पुणे, मुंबई, हैदराबाद. तर त्या ठिकाणी लोक आले की म्हणतात वाव आजचा दिवस फार छान गेला. सकाळी 9 वाजतापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आमच्या सोबत असतात ते. आणि ते म्हणतात की सर आज तो मजा आ गया, मेरे लाईफ का तो बहुत बढ़िया दिन था आज. का बरं असं होते? त्याचं कारण हे आहे की ही तुमचीच एनर्जी आहे. वी आर क्रिएटिंग दिस एनर्जी टुगेदर. येस ऑर नो? तुम्हीच समोर नाही तर आमची काय एनर्जी आली असती बरं सांगा बरं. इट इज ऑल क्रिएटेड बाय अस. अँड त्याच्यानंतर इट इज ऑल क्रिएटेड बाय यूनिवर्स, राइट? और उससे ये एनर्जी हम सबके पास आ रही है. ठीक आहे. सो आता 10 मिनिटं ग्रुप ओपन असेल तुमचा व्हॉट्सअपचा. त्याच्यावर पटापट एक्सपिरियन्स शेअर करायचे आहे. व्हिडिओमध्ये शेअर करू शकता, ऑडिओमध्ये शेअर करू शकता, मेसेज लिहून शेअर करू शकता. पण रोज 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 लिहायची सवय लावा. आणि रोज काय एक्सपिरियन्स करताय तुम्ही क्लासमध्ये हे 2 सेंटेन्समध्ये तुमच्या वहीत लिहत चला. म्हणजे जेव्हा कधी ते वही उघडून बघाल तुम्ही आजच्या 10 दिवसांनी, 20 दिवसांनी, महिन्याभरानी, तर तुम्हाला वाटेल की काहीतरी केलं होतं आणि काय फरक दिसला होता. ओके. सो मेक शुअर यू आर रायटिंग एव्हरी सिंगल डे युअर एक्सपिरियन्स. प्लीज राईट युअर एक्सपिरियन्स. आम्हाला नका पाठवू, काही हरकत नाही, पण तुमच्या वहीत नक्की लिहा. बिकॉज दिस प्रोग्राम इज फॉर यू, नॉट फॉर अस. ठीक आहे. सो आता 10 मिनिटं ग्रुप ओपन असेल. सगळे ग्रुप ओपन करून द्या आरती मॅडम पटापट. आणि सो प्लीज मेक शुअर की तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स तिकडे शेअर कराल. है ना? कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ, ऑडिओ अँड टेक्स्ट. उद्या भेटू ठीक दुपारी 2 वाजता. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. ह्याच लिंकवर भेटू, ह्याच ठिकाणी भेटू. ओके. सो बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. एन्जॉय युअर लाईफ. बाय बाय. टेक केअर.